त्यानंतर आमचा नागमठाण माळी घोगरगाव रोड असेल, इथं या सगळ्या गावकरी मंडळीला माहिती का गुडघे इतके कमरा इतके खड्डे होते. भारत स्वतंत्र झाला तेव्हापासून तिथं मुरुमाची पाटी कोणत्या पुढाऱ्याने टाकलेली नव्हती. त्या रोडला कोटी रुपये निधी देऊन काम करण्याचं विजन बोरणारे सरांच्या मार्फत या ठिकाणी आम्ही पूर्ण केलं. आणि आमदार साहेब जे म्हणतात की मी लय विकास केला, आता विकास आम्हाला कुठे दिसायला तयार नाही. जिथं जिथं गेलं त्याच्या रस्ता जर पायी बघितला तिथे तर खड्डेचे रस्त्याच्या पाठी, मग रस्ता म्हणताना रस्त्याच्या पाठी मोठमोठे खड्डे पडलेले, म्हणून विकास काय झालेला नाही. जसं तुम्ही आता म्हणले की खड्डे पडलेले, आणि तुम्ही त्याच्या अगोदर म्हणले की युती सरकारनेच कामं केलेले, त्या काळामध्ये केले, पण आता खड्डे पडलेले, हे पण युती सरकारचाच निधी आहे. याची जबाबदारी पण तुम्ही दोघांनी घ्यायला पाहिजे ना. 65 लाखाचा रोड दिलता ना, तो 4 महिन्यात खराब झाला. त्यात आम्ही ना वाळू आणून टाकली आणि कॉन्ट्रॅक्टर हेच होते, गावकरीच कॉन्ट्रॅक्टर होते. ते 65 लाखात 6 महिने सुद्धा आम्हाला रोड पुरला नाही. तुम्ही दोघंही सत्तेत आहे, तुम्ही त्यांच्या कामांवर आरोप करतात आणि ते तुमच्या कामांवर आरोप करतात, वर सत्ता एक सोबत भोगता तुम्ही. मग आता याच्यावर काय सत्तेत का सोबत आहे? मग तुमच्या साहेबाचा 3000 कोटीचा विकास दिसायला तयार नाही. विकास दिसला भाऊ इथं मला नागमठाण मध्ये 12 बंधारे झाले 12 कोटीचे. जाऊन पहा 1 कोटीचं एक बंधार आहे का? त्याचं बिल निघलं. डावकर म्हणून त्याचे कॉन्ट्रॅक्टर होते, त्यांना कोण पार्टनर होते, काय होतं, हे सगळे पुरी डिटेल त्याच्या बी एमपी काढू, सगळी डिटेल देऊ. आमच्या मित्रांनी आता ज्या नागमठाणच्या बंधाऱ्याचा विषय काढला, या बंधाऱ्यामध्ये अविनाश पाटीलच होते त्यावेळेस आमदार साहेबांसोबत, सोबत 100%. चूक दोघांची का? ते आता जिल्हा परिषद जे सर्कल आहे यांनी सगळ्या कार्यकर्त्यांनी छातीला हात लावून सांगितलं पाहिजे की या सर्कलची सर्वस्वी जबाबदारी अविनाश पाटलांकडे होती. यांना सत्तेशिवाय करमत नाही, यांना पैसे खाण्याची सवय लागलेली आहे, त्याच्यामुळे टपकाने लोकांना गद्दार म्हणत होते. आता यांनी उड्या मारून भाजपमध्ये उड्या मारल्या. कशासाठी मारल्या? तुम्ही निष्ठावून होता ना, तुम्ही जनतेचं काम करत होता, तुम्ही अपक्ष सुद्धा निवडून येऊ शकत होता. तुम्ही का सत्तेच्या पाठीमागे गेला? तुम्ही म्हणत होते 50 खोके एकदम ओके. आता यांची किती खोके आणि किती ओके, याचं उत्तर यांनी जनतेला दिलं पाहिजे. सर्वसामान्य ते भाजपमध्ये गेले. भाजपमध्ये काय गेलो आम्ही? असा संबंध जनतेच्या भावनेचा आधार करून आम्ही भाजपमध्ये गेलोय का? उद्या आपल्याला आणि प्रत्येक गोष्टीत आम्ही राजीनामे दिले पक्षाचे. तुम्ही गुवाहाटीला जाताना तुम्ही तुमचाच राजीनामा दिला, तेवढा तासाचा इकडे घेऊन आले. आम्ही राजीनामे दिले, प्रॅक्टिकली दिले, पार्टी दिले, जिल्हा प्रमुख दिले. आता तुम्ही जर श्रेय घेण्याचं काम करत असाल तर काल तुम्ही बघितले म्हणते आम्ही हरिभक्त पराय नाही. आता हरिभक्त पराय नाही, कालच्या 15 दिवस पूर्वी हरिभक्त पराय कुठे गेले होते? नगरपालिकेमध्ये जय महाराष्ट्र जय नमस्कार, जय हरी घातलाच नाही. आता ग्रामीणला आले की जय हरी होईल. म्हणजे आमचा मुद्दा असा आहे, म्हणजे विकासाचा काही नाही, फक्त स्वार्थासाठी. आणि बाजारठाणचे बंधारे जे आता बोलले त्यांना विचारले 3 कोटीचे केटीवर कुठे झाले? ऐकत येते 3 कोटीचे केटीवर आता 2 वर्षापूर्वी केले म्हणते तो केटीवर 3 कोटी रुपयाचे, आणि ते स्वतः त्याच्या तिथं होते पाणी मारायला. त्यांना विचारायला पाहिजे आहे का तिथं आता सध्या ते बंधारा. आणि मी 15 लाख रुपयाचा अविनाश पाटलांनी दिलेला बंधारा आताही सारे या जनतेला आवाहन करतो. मी 15 लाख रुपयाचा दिलेला 4 वर्षापूर्वीचा बंधारा आजही आहे तसाच आहे. 12 कोटी रुपयाचे केटीवेर झाले. 12 कोटी रुपयाचे केटीवेर झाले. ते केटीवेर तुम्ही पत्रकार, तुम्ही शोध तुम्ही घ्यायचा, तुम्ही बघा, तुम्ही जाऊन केटीवेर कशा पद्धतीने काम झालेले. पहिल्या पावसात अनेक केटीवेरचे भगदाड पडून पाणी आरपार, मग अशा पद्धतीचे काम झालेले. जर 25 लाख रुपयाचा डोम मालगाव मध्ये होतो, त्या डोमचं काम जाऊन पहा तुम्ही कसं झालंय, काय झालंय. 25 लाख हे म्हणते का भ्रष्टाचार? मग आता बाकीचे सुबे जगवण्यासाठी काम झालंय का? एकमेकावर आरोप केले, दोघंही सत्तेत मिळून मिसळून दोघंही खवरायले, मलिदा खवरायले, दोघंही एकमेकावर आरोप करताय, जबाबदारी ढकलण्याचं काम करताय. वैजापूर तालुक्यामध्ये सगळ्या शेतकऱ्यांनी 1200-1300 रुपयांनी मक्का विकल्यानंतर उशिरा सुचलेलं शहाण पण मक्का खरेदी चालू झाली. परंतु मक्का खरेदी परवानगी शासनाने फक्त 2400 क्विंटलला दिली. 2400 क्विंटलचा जर विचार केला तर वैजापूर तालुक्यामध्ये गाव आहे 165. आता 2400 भागिले 165 जर केलं तर 13 क्विंटल एका गावाला येते. आता यांचं असं झालेलं आहे, दोन्ही सत्तेत आहे पण ते दोघंच भांडून राहिले. बाकीच्या शेतकऱ्याच्या प्रश्नाला काही घेणं देणं नाही. तर आरोग्याची परिस्थिती आज, मला कोणावर आरोप प्रत्यारोप करायचं नाही, पण आजची आरोग्याची परिस्थिती अशी आहे का सरकारी दवाखान्यामध्ये ठेस लागली तर आर्डिंग सुद्धा उपलब्ध नाहीये. आता इथं रोडवरचे रस्त्याचे विषय झाले, कोणी म्हणलं बागडे नानांनी केलं, कोणी म्हणे आमदारानं केलं, हे राज्यमार्ग झाले. परंतु जिल्हा परिषद मध्ये जे रस्ते येतात ते प्रामुख्याने शेत जोडणीचे राहतात.
परंतु आम्ही टॅक्स भरून सुद्धा आम्हाला ऊस काढायचा असला का आम्हाला वर्गणीतून रस्ते करावे लागतात. समस्या भरपूर समस्या आहे. आता आरोग्य केंद्राचा विषय या ठिकाणी निघला. बिल्डिंग बांधल्या गेल्या परंतु तिथं डॉक्टरच नाही. या भागातले लोकप्रतिनिधी अविनाश पाटील गलांडे हे शिक्षण आरोग्य सभापती होते, परंतु त्यांनी या ठिकाणी त्यांचे प्रतिनिधी आहे, त्यांनी सांगावा का ज्या ज्या बिल्डिंग बांधल्या ज्यांच्या यांनी दुरुस्त्या केल्या त्या ठिकाणी डॉक्टर आहे का, नर्स आहे का. आणि तेच प्रश्न करतात का ज्यांनी बिल्डिंग बांधली त्यांनी तो प्रपोजल पुढे प्रोड्यूस करायला पाहिजे होता. अहो तुमचेच कॉन्ट्रॅक्टर होते, तुम्ही सारे काय होते. माननीय अविनाश पाटील गलांडे हे 4 वर्षापासून सत्तेच्या बाहेर आहेत आणि प्रशासक लागले, प्रशासकची कारवाई चाललेली. तो माणूस काय बोलन त्या ठिकाणी. जातेगावचं उपकेंद्र घेतलेलं आहे, तर त्या जातेगावच्या उपकेंद्राला कॉन्ट्रॅक्टर कोण होते. त्या जातेगावच्या उपकेंद्राला कॉन्ट्रॅक्टर कोण होते ते माहिती काढा. अहो हेच होते कॉन्ट्रॅक्टर, हेच सरांचेच माणसं. की आरोग्य केंद्र बांधले, परंतु ते आरोग्य केंद्र कशासाठी बांधले? जनावर बांधण्यासाठी. त्या गावातील चला मी सिरसगावला दाखवतो, आज एवढी 200-300 कोटी रुपयाची बिल्डिंग आहे, त्या ठिकाणी जनावर बांधले जातात. सिरसगावची ज्या खात्याचा मेन सभापती आहे त्या सभापतीचं कर्तव्य आहे. शिक्षण विभागामध्ये ज्या समस्या आहे, आज 7 लाख रुपयाची दुरुस्ती 70,000 मध्ये केली, फक्त कार्यकर्त्याच्या पोटा भरण्यासाठी केली का? जो आरोग्याचा मुद्दा उपस्थित झाला, पाटलाचा कार्यकाळ संपून 4 वर्ष झाले. मग आमदार साहेब काय करीत होते? आमदार साहेबाचं काम नव्हतं का? आमदार साहेबाचं याच्यामध्ये काम होतं का? इथं डॉक्टर येत नाही, न सिस्टर येत नाही, हे नाही. 6.5 कोटी रुपयाचा दवाखाना डिजिटल गाडी पिंपळगाव मध्ये अविनाश पाटलाच्या माध्यमातून त्याचं लोकार्पण एक थोड्या दिवसात होणार आहे. ते बघा तुम्ही आरोग्य केंद्र, जातेगावचं आरोग्य केंद्र पोस्ट म्हणजे जागा पोस्ट ऑफिस केलं म्हणते, बरोबर आहे ना? चालू आहे ना. ही त्या गावच्या सरपंच, उपसरपंच, बॉडी स्टँडिंग बॉडी असो किंवा नसो, त्या गावातील लोकप्रतिनिधी यांचे पण लोकप्रतिनिधी तिथे आहे ना, त्यांनी ते चेक केलं पाहिजे का इथं आपण हे पोस्ट ऑफिस कशासाठी द्यायला. आरोग्य सभापती म्हणून, एक मिनिट, आरोग्य सभापती म्हणून तुमचं काही जबाबदारी नाही का? जसं तुम्ही म्हणले की आमदारांनी तो प्रश्न विधानसभेत मांडायला पाहिजे होता, त्यांची पण जबाबदारी तुमची नाही का? जसं तुम्ही विकासाच्या कामावरून श्रेयवाद करता, तसं जी कामं झालेली नाहीये, वैद्यकीय अधिकारी, जसं आरोग्याचा प्रश्न आहे, वैद्यकीय अधिकारी येत नाही, जिल्हा परिषदच्या शाळांची व्यवस्था. आता तुम्ही दोघं सत्तेमध्ये, भाजप पण, शिवसेना पण, राष्ट्रवादी पण, मग ही एकाचीच जबाबदारी आहे का? तिघांची जबाबदारी आहे का? तिघांची जबाबदारी घेत नाही. विकास कामांवरच का श्रेयवाद म्हणता? विकास काम ते म्हणता, ते विकास काम आम्ही केलं, तुम्ही म्हणता हे विकास काम आम्ही केलं. विकास कामांसाठी तुमचा श्रेयवाद चालतोय, पण जे कामं झाले नाही, समजा त्या संबंधित आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय कर्मचारी नाही, तुम्ही म्हणत नाहीये की ती जबाबदारी माझी आहे, दोघांची आहे किंवा त्यांची आहे. तुम्ही म्हणताय फक्त त्यांची आहे, ते म्हणताय तुमची आहे. हा चिखल फेक करीपर्यंत चालणार. कारण जिल्हा परिषदच्या तुम्ही सांगितलं आता आरोग्य विभागाचं, जसं त्यांचं कर्तव्य होतं, तुमचं कर्तव्य नव्हतं का? लोकप्रतिनिधी तुमचे पण होते ना. मराठी पत्राच्या विकासाचं विजन या कार्यक्रमामध्ये आलेल्या सर्वपक्षीय नेते, शेतकरी संघटना, यासोबतच या परिसरातील शेतकऱ्यांचे मी स्वागत करतो. सर्वप्रथम या कार्यक्रमाची थोडक्यात माहिती देतोय. सर्वप्रथम या ठिकाणी पहिला प्रश्न राहणार आहे तुम्हाला की विकासाचं विजन तुम्ही तुमचं मांडायचं आहे, यानंतर तुमच्या भागातली विकासाची कामे, प्रलंबित प्रश्न याबाबत तुम्ही माहिती द्यायची आहे, आणि त्यानंतर शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर आपण चर्चा करणार आहोत. या ठिकाणी जेव्हा जो व्यक्ती बोलत असेल, ज्याच्याकडे माईक असेल, त्याच व्यक्तीने बोलायचं आहे, अन्य व्यक्तीने बोलायचं नाहीये. प्रत्येकाला या ठिकाणी वेळ भेटणार आहे आणि थोडक्यात आपलं म्हणणं मांडायचंय, कारण आपल्याला हा कार्यक्रम जो आहे ना तो 45 मिनिटाच्या आत संपवायचा आहे. सर्वांना लक्षात आला आहे ही बाब, आणि लोकशाही मार्गाने प्रत्येकाने आपला प्रश्न मांडायचा आहे, आपली बाजू मांडायची आहे. तर आपण पहिला प्रश्न या ठिकाणचे जे शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आहेत त्यांना विचारूयात. या भागात तुमचं आता विकासाचं विजन काय आहे शिवसेना शिंदे गटाचं? विकास तर शिंदे गटाने आतापर्यंत भरपूर केला, परंतु यापुढेही बराचसा विकास या भागातला बाकी आहे. विशेष करून जे रोड अरुंद आहे का, जे 3.25 मीटरचे जे रोड आहे ते आपल्याला 5.5 मीटरचे या ठिकाणी करणं आहे. विलेज रोड जे त्याला मग आपल्याला MDR मध्ये घेऊन इतर जिल्हा मार्ग जे आहे ते आपल्याला प्रमुख जिल्हा मार्गात घेऊन 5.5 मीटरचे दर्जेदार रस्ते या भागात करणे. त्याचबरोबर पाण्याचे बरेचसे प्रश्न आहे. रामकृष्ण गोदावरी उपसा जल सिंचनचं कर्ज माफ झालं,
परंतु तिला आपल्याला सर्वांना मिळून कार्यान्वित करणे हा एक विकासाचा आमचा मोठा व्हिजन आहे या ठिकाणी. आणि कारखान्याच्या माध्यमातून सरांनी अतिशय चांगलं या ठिकाणी ऊस उत्पादकांसाठी सुवर्ण असा काळ निर्माण केला, परंतु शेतकऱ्याच्या दारामध्ये जायला आजही रस्ता नाही आहे. आणि तो रस्ता ग्रामीण भागामध्ये, ग्रामीण ज्या वाडी वस्ती आहे त्या ठिकाणी छोटे छोटे रस्ते करणे असो, शेतकऱ्यांचे ज्या वाडी वस्तीवरचे रस्ते असो, त्या ठिकाणचा प्रश्न मुख्यत्वे करून आमदार साहेबांच्या माध्यमातून यापुढे आम्हाला सोडवायचा आहे. काय विकासाचा दृष्टिकोन? विकासाचं विजन या भागामध्ये मालगाव सर्कलचा जर विचार केला तर आता विकास तर कुठंच संपत नाही. जे गेले 50 वर्ष बारामतीचा विचार केला तर शरद पवार साहेब, नंतर अजितदादा, सुप्रिया सुळे सगळे सत्तेत आहे. बारामतीत अजून विकास संपला नाही. तेव्हा विकास तर इथंही संपलेला नाही. पण मागच्या 6 वर्षाच्या काळात वैजापूर तालुक्याचे कार्यसम्राट आमदार बोरनारे सरांनी खूप जास्तीचा निधी आणून बरेचसे कामं या ठिकाणी केलेले आहेत. महत्वाचे जे रस्ते होते तालुक्याला जोडणारे हे जवळपास आज पूर्ण झालेले आहेत. पण बऱ्याच ठिकाणी वाड्या वस्तीचे रस्ते असतील. आमच्या भागात इथं सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे गोदावरी नदी आहे. गोदावरी नदीमध्ये आमचा शनिदेवगाव उच्च पातळीचा बंधारा जर झाला तर इथले शेतकरी नक्कीच सुजलाम सुफलाम होतील. आणि हा बंधारा होणं सगळ्यात महत्वाचं आहे. हा प्रयत्न आमचा या पुढील काळात असणार आहे. दुसरा प्रश्न, इथून नांदूर मधमेश्वरचा कालवा गेलेला आहे. नांदूर मधमेश्वरच्या कालव्याला रेग्युलर रोटेशन आलं पाहिजे कंटिन्यू. त्यावेळेस इकडच्या भागातल्या शेतकऱ्यांना जास्तीचा फायदा होईल. त्यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे. आणि बाकी रस्ते, पुलं, वाड्या वस्तीचे रस्ते हे प्रश्न चालूच राहणार आहे. अजूनही आरोग्याचे, पाण्याचे असे बरेच प्रश्न नक्कीच आम्ही या ठिकाणी आमदार साहेबांच्या माध्यमातून प्रयत्न करतोच आहे. पण भविष्यात जिल्हा परिषद पंचायत समिती जर शिवसेनेच्या ताब्यात या इथल्या मायबाप जनतेने जर दिली तर नक्कीच राहिलेले सर्व प्रश्न आम्ही मार्गी लावण्याचा नक्कीच प्रयत्न करू. काय तुमच्या दृष्टिकोनाने विकासाचं विजन? विकासाच्या दृष्टीने विकास हा कधी संपणारा नाही, परंतु विकास जरी संपत नसेल म्हणून विकास थांबत नसतो. या भागामध्ये आरोग्याच्या ज्या समस्या आहे, आरोग्य असेल, शिक्षण असेल, आपण बघा या भागात अनेक जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा असेल त्या शाळेची दयनीय अवस्था झाली आहे. आणि दयनीय अवस्था झाली असताना का बरं झाली याचंही बी आपण कुठेतरी मूल्यमापन केलं पाहिजे. आज जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये आज शाळा सुधारित झाल्या पाहिजे. त्यांच्यात चांगलं उच्च प्रतीचं शिक्षण दिलं गेलं पाहिजे. या भागात जे रस्ते मजबूतीकरणाचे बरेचसे वाडी वस्तीचे रस्ते प्रलंबित आहे ते पूर्ण करण्याचं काम आहे. पोटचाऱ्याचे जे कामं आहे ते अपूर्ण आहे. पोटचाऱ्याचे कामं व्हायला पाहिजे. टेल टू हेड पाणी मिळालं पाहिजे शेतकऱ्याला, ती एक समस्या आहे. आणि अनेक समस्या आहे. आरोग्याचे सांगितले, आम्ही शिक्षणाचे सांगितलं. त्या दृष्टीने येणाऱ्या काळामध्ये या भागातील जे रस्ते आहे छोटे ते तर मोठे होणारच आहे. परंतु आज या आमदार साहेबांच्या माध्यमातून या तालुक्यात एक चांगलं काम झालं. आणि जिल्हा परिषद जर शिवसेनेचा जर ताब्यात आली तर निश्चितच अजून चांगल्या प्रकारचं या भागामध्ये काम होईल असे वाटतंय. सांगा तुमच्या दृष्टिकोनाने विकासाचं विजन काय? आपल्या मालगाव गटामध्ये आदरणीय अविनाश पाटील गलांडे यांच्या नेतृत्वाखाली 2017 ते 2022 या कालावधीमध्ये अनेक विकासाचे जे आत्ता काही मुद्दा घेतला. शाळेच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर जवळजवळ माझा अंदाजे 18 गावामध्ये एकही शाळा या ठिकाणी शिल्लक राहिलेली नाही. नवीन बिल्डिंग असतील, शाळा दुरुस्ती असेल, त्याच पद्धतीने उपकेंद्र असतील. या ठिकाणी जर आता या आमच्या सर्कलच्या गटाच्या वतीने जर बघितलं तर मोठं PSC केंद्र आमचं गाडे पिंपळगाव या ठिकाणी जवळजवळ 6.5 कोटी रुपयाचं PSC केंद्र या ठिकाणी अविनाश पाटलाच्या माध्यमातून झालेलं आहे. त्याचप्रमाणे वाड्या वस्तीवरती जे राहिलेला प्रश्न, पिण्याचा प्रश्न, या ठिकाणी जलजीवनच्या माध्यमातून अनेक गावागावामध्ये पाईपलाईन नळद्वारे पाणी जवळजवळ आजही जर नागमठाणमध्ये बघितलं तर बऱ्याचशा ठिकाणी नळ योजना झाली आहे. आमच्या सर्कलमध्ये झाली. यापुढे तुम्ही काय करणार? यानंतर याच्या पुढे आम्ही जे अविनाश पाटलाचे म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या ताब्यामध्ये जर कदाचित म्हणजे या जनतेचं, या मतदाराचं मत असं आहे की अविनाश पाटलावर विश्वास आहे आणि म्हणून अविनाश पाटलाच्या नेतृत्वामध्ये पुन्हा एकदा ही जिल्हा परिषद 100% आमच्या ताब्यात येणार आहे. आणि ती आल्यानंतर जे राहिलेले प्रश्न बाकी आहे, जे आता कोणी शाळेचा प्रश्न केला असेल, कोणी आरोग्याचा प्रश्न केला असेल, कोणी रस्त्याचा केला असेल, तर आपण जर बघितलं आत्ता उच्च पातळीचा विषय काढला. उच्च पातळीच्या विषयामध्ये जवळजवळ 2023 मध्ये यांनी सांगितलं होतं की बा हा उच्च पातळी मंजूर झालेला आहे, परंतु अद्याप आम्हाला प्रशासकीय मान्यता बघायला आरोप नाही. या मी सांगतो ना, यानंतर आपण
विकासाचं विजन तुमचं सांगा की तुम्ही तो प्रयत्न करणार त्यासाठी काय आम्ही करणार आहे? आम्ही त्याच्यासाठी उच्च पातळीसाठीच यापुढे जर अविनाश पाटील 100% जिल्हा परिषदेचे सदस्य झाल्यानंतर पहिला प्रश्न आम्ही देवगाव शनीचा उच्च पातळी घेणार आहोत. त्यानंतर या ठिकाणी रस्त्याचे प्रश्न असतील, मोठ्या प्रमाणात रस्त्याचे काम या ठिकाणी होणार आहे, शाळेचे काम होणार आहे आणि लोकांच्या निगडीत असणारे जे काही प्रश्न असतील ते सर्व आम्ही विकासाचे काम या ठिकाणी मार्गी लावल्याशिवाय राहणार नाही. काय आहे तुमच्या दृष्टिकोनाने विकासाचं विजन? आताच ज्यांनी उपस्थित केलं की शाळेची व्यवस्था नाहीये, आरोग्य नाही. आरोग्य सभापती असताना अनेक ठिकाणी PSC उपलब्ध करून दिलेले, शिरसगावला केलेले, मालगावला केलेले, गाडीपिंपळगावला केलेले. शाळेविषयी माहिती असली पाहिजे. त्या ग्रामपंचायतचं काम असतं की आपल्या गावाची जिल्हा परिषद शाळा ही ई-लर्निंग झाली पाहिजे. आमच्या मालगावमध्ये तुम्ही येऊन बघा, आम्ही ती शाळा जी ई-लर्निंग साहित्य सगळं पुरवलेलं आहे. ग्रामपंचायतचं काम आहे आपलं प्रॉपर. आपण ग्रामपंचायतवरून स्टार्ट होतो. जिल्हा परिषदसाठी अविनाश पाटील गालंडे साहेबाचं जे काम आहे ते इतरत्र अजूनपर्यंत कोणी केलंय ते असंही पण दाखवून दिलं पाहिजे. त्यांचे जे कामाचं व्हिजन आहे हे एकदम मायक्रो पद्धतीने काम केलं जातं. टेल टू हेड पर्यंत जनतेला कशी सुविधा पोहोचवता येईल तशी त्यांच्या पद्धतीतून त्याने पोहोचवली जाते. जर मायबाप जनता जनार्दनाने सन्माननीय अविनाश पाटील गालंडे साहेबांना भरघोस असा आशीर्वाद दिला तर ते उच्च पातळीचा बंधारा असो किंवा नांदूर मंदमेश्वर कालव्यातून जे पाणी जातं, आज ज्या गावावर 45 खेड्याची बाजारपेठ म्हणून आमच्या महालगावला पाहिलं जातं, त्या बाजारपेठेला जर पर्जन्यमान कमी झाला तर नांदूर मंदमेश्वर कालव्याच्या माध्यमातून 1-1.5 किलोमीटर अविनाश पाटील गालंडे साहेब 2006-07 साली अर्थ बांधकाम सोबत असताना त्यांनी त्या पाण्याची व्यवस्था केली. सद्गुरू नारायणगिरी जलसिंचन उपसा हा तिथं तयार केला आणि अख्ख्या गावातील पाण्याची जी काही ताण होती ती भागवली. असं एक छोटं गोष्टीकडे त्यांचं लक्ष असतं. यापुढे काय करणार? यापुढे जे काही उर्वरित काम असेल, कधीच कोणाचं काम पूर्ण होत नाही. एक माणूस असंख्य लोकांचं काम करू शकत नाही, परंतु जे काही छोटे कामं असतील ते कामं ते पूर्ण करतील आणि त्यांच्याकडे कामाचं व्हिजन आहे, मिशन आहे. निवडणूक फक्त पदासाठी, ते खुर्चीला गरम करण्यासाठी नाही तर जनता जनार्दन मायबाप न्याय देण्यासाठी ते करीत असतात. काय तुमच्या दृष्टिकोनाने विकासाचं विजन? काय काय कामं करायला पाहिजे, काय काय कामं तुम्ही करणार? विकासाच्या विजन अंतर्गत येणारे गाव अंतर्गत सिमेंट रस्ते, वाड्या वस्त्यावरचे छोटे छोटे रस्ते जे शेतकऱ्यांना जाण्या येण्याला अडचण येते त्या रस्त्याच्या दुरुस्त्या किंवा स्वच्छ पाण्यासाठी, स्वच्छ आरोग्यासाठी, शाळांच्या डिजिटलायझेशनसाठी असे छोटे छोटे जे एक जिल्हा परिषद मेंबर काम करू शकतो ते अशा छोट्या छोट्या गोष्टी विकासाच्या आमचं विजन आहे बुवा, हे भविष्यात पूर्ण करतील असं हे विजन आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून विकासाचं विजन काय? शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून विकासाचं विजन जर पाहिलं तर आज शेतकऱ्याच्या कुठल्याच प्रश्नाकडं आज लक्ष दिलं जात नाही. वैजापूर तालुक्यामध्ये सगळ्या शेतकऱ्यांनी 1200-1300 रुपयांनी मक्का विकल्यानंतर उशिरा सुचलेलं शहाणपण मक्का खरेदी चालू झाली. परंतु मक्का खरेदी ही परवानगी शासनाने फक्त 2400 क्विंटलला दिली. 2400 क्विंटलचा जर विचार केला तर वैजापूर तालुक्यामध्ये गाव आहे 165. आता 2400 भागिले 165 जर केलं तर 13 क्विंटल एका गावाला येते. शेतकरी आहे 1,25,000. जर समजा 1,25,000 भागिले 2400 केलं तर 51 किलो येते. एका शेतकऱ्याची 51 किलो मक्का खरेदी करणार. हे आंधळी दळीतून कुत्रपीठ खातं. आज शेतकऱ्याची जी अवस्था आहे ही या अगोदर कधी नव्हती. आज आमचं विजन म्हणजे आता असं आहे, महात्मा गांधी म्हणत होते खेड्याकडे चाला, परंतु आज राजकीय अवस्था आज झाली सत्तेकडे चाला. आज शेतकऱ्यांनी शेतकऱ्याच्या प्रश्नावर वैयक्तिक एकत्र येण्याचं आव्हान आम्ही शेतकरी संघटनेच्या मार्फत करणार आहे. आता आणखी कोणाचं आहे का विजन मांडायचा? विजन काय मांडायचं विजन तुम्हाला? काय व्हायला पाहिजे तेवढंच सांगायचं, आरोप नाही करायचा. ठीक आहे, राहू द्या. यानंतर आता विकासाच्या प्रश्नाकडे बोलूया आपण. विकासाच्या प्रश्नाकडे, तुमच्या भागातले प्रलंबित प्रश्न काय काय आहे, काय काय नाही, तुम्ही काय काय कामं केले याबाबत आता तुम्ही माहिती द्या. पुन्हा विचार प्रश्न. विकासाच्या बाबतीत काय काय विकास कामं केलेले मालगाव सर्कल मध्ये तुमच्या पक्षाकडून, आणि काय काय तिकडे आणखी समस्या आहेत?
पहिला एक महत्वाचा प्रश्न होता की गेल्या 30 ते 35 वर्षापासून रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजनेचं कर्ज शेतकऱ्यांचं माफ होत नव्हतं. जवळपास शेतकऱ्यांच्या डोक्यावर 150 कोटीचं कर्ज होतं. परंतु या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार यांनी ज्या वेळेला सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब या राज्याचे मुख्यमंत्री झाले, विशेष बाब म्हणून ते कर्ज शेतकऱ्यांचं माफ केलेलं आहे आणि शेतकऱ्याला एक सुगीचे दिवस यावा या दृष्टीने त्या भागामध्ये हा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. दुसरा विषय आहे, या भागामध्ये ऊस आपल्याला पेटून द्यावा लागायचे किंवा कमी दराने द्यावा लागायचे, परंतु पंचगंगा सहकारी साखर कारखाना प्रायव्हेट लिमिटेड या माध्यमातून आज शेतकऱ्यांचा ऊस त्वरित घेतला जातोय आणि त्याला भावही चांगला दिला जातोय. असा शेतकऱ्यांसाठी एक चांगला निर्णय आमदार साहेबांनी या भागात घेतलेला आहे. उच्च पातळी बंधारा जो आहे त्या जवळपास 300 कोटी रुपयाच्या बंधाऱ्याची प्रशासकीय मान्यता या ठिकाणी आमदार साहेबांनी करून घेतलेली आहे आणि पुढील काळामध्ये लवकरच त्याचं काम या ठिकाणी सुरू होणार आहे. रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजना ही पण कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने विशेष असे प्रयत्न या ठिकाणी चाललेले आहे. आपण नागमठाण रस्ता जो 216 राज्यमार्ग आहे याचा प्रश्न बऱ्याच दिवसापासून पाहतात. आपण जाणकार पत्रकार आहात. गेल्या 10 वर्षापूर्वी इथं जर पाहिलं तर भगूर फाट्यापासून इथपर्यंत येण्यासाठी 1.5 तास लागायचा. आज तुम्ही 15 मिनिटात या ठिकाणी पोहोचलात. एक विकासाचं आमदार साहेबांनी फार मोठं गिफ्ट या भागामध्ये दिलेलं आहे. दुसरा जर पाहिला तर आपण सरला बेट पासून जर चेंडूफळपर्यंत विचार केला तोही रस्ता अतिशय चांगला झालेला आहे. त्याचबरोबर राज्यमार्ग 65 गणेश भेळे सेंटर पासून चेंडूफळपर्यंतचा रस्ता असो तोही आमदार साहेबांच्या माध्यमातून झाला. या ठिकाणाहून घोगरगाव रस्ता असो, त्याचबरोबर गाडे पिंपळगाव रस्ता असो, अनेक रस्ते या भागामध्ये आमचे जे कार्यकर्ते आहे, बद्री अण्णा चव्हाण असेल, पवन भाऊ असेल, रामनाथ पाटील असेल, यांनी अतिशय चांगला पाठपुरावा या भागात केला आणि विकासाची गंगा या भागामध्ये आणण्याचा आतोकाट त्यांनी प्रयत्न केलेला आहे. ग्रामीण मार्ग जे आहे, आता वाडी वस्त्यावरचे रस्ते आम्हाला विशेष करून ते रस्ते करायचे आहे. MREGच्या माध्यमातून मातोश्री पांधन मुक्ती ही योजना शासनाची आलेली होती. आदरणीय भुमरे साहेबांनी त्यावेळेला MREGचे मिनिस्टर असताना ती योजना आणली. परंतु उदासीनता एक सांगतो का ज्या ज्या ग्रामपंचायत सरांच्या ताब्यात होत्या त्या ठिकाणी अतिशय चांगले रस्ते जवळपास 19 हागाचा आहे. सतीश पाटील शिंदे या ठिकाणी आले. जवळपास 7 किलोमीटरचा त्या ठिकाणी पांधन रस्ता MREGच्या माध्यमातून करण्यात आला. नेवरगाव ग्रामपंचायत असेल त्या ठिकाणी 15 किलोमीटरचा रस्ता करण्यात आला. पण ज्या ज्या ठिकाणी ग्रामपंचायत आमच्या विचाराच्या नव्हत्या त्या ठिकाणी कुठलंही MREGच्या माध्यमातून काम झालं नाही आणि यापुढे जर आम्हाला सत्ता दिली तर आम्ही त्याच पद्धतीनं जसे तिथं कामं झालेले आहे वाडी वस्तीवर त्या पद्धतीनं आम्ही काम करण्याचा प्रयत्न करणार आहोत. समस्या काय आता? समस्या भरपूर समस्या आहे. आता आरोग्य केंद्राचा विषय या ठिकाणी निघला. बिल्डिंग बांधल्या गेल्या परंतु तिथं डॉक्टरच नाही. या भागातले लोकप्रतिनिधी अविनाश पाटील गलांडे हे शिक्षण आरोग्य सभापती होते, परंतु त्यांनी या ठिकाणी त्यांचे प्रतिनिधी आहे त्यांनी सांगावा का ज्या ज्या बिल्डिंग बांधल्या ज्यांच्या ज्यांनी दुरुस्त्या केल्या त्या ठिकाणी डॉक्टर आहे का, नर्स आहे का, कुठल्याही पोस्ट त्या ठिकाणी तिथं रिक्त आहे. तिथं तुम्ही एक कालची समस्या पाहिली जातेगाव मधली, तिथं पोस्ट ऑफिसला जागा दिल्या गेलेली ग्रामीण यामध्ये उपकेंद्रामध्ये. ही अतिशय गंभीर बाब आहे. बिल्डिंग झाल्याच्या नंतर त्याचं व्यवस्थापन करणं एक लोकप्रतिनिधीची एक जबाबदारी राहते. ती जबाबदारी कुठल्या प्रकारे पाडल्या गेलेली नाहीये. तिथं शाळा दुरुस्त्या झाल्या असतील, आरोग्य केंद्राच्या दुरुस्त्या झाल्या असेल, पण त्या फक्त त्यांच्या स्वतःसाठी कार्यकर्त्यासाठी झाल्या असा आमचा डायरेक्टली त्यांच्यावर आरोप आहे. धन्यवाद. जिल्हा परिषदच्या तुम्ही सांगितलं आता आरोग्य विभागाचं, जसं त्यांचं कर्तव्य होतं तुमचं कर्तव्य नव्हतं का? लोकप्रतिनिधी तुमचे पण होते ना. झालं असं का जी तरतूद करायला पाहिजे जेव्हा आपण एखाद्या बिल्डिंगचं काम करतो तर त्यावेळेसच त्या लोकप्रतिनिधीनं त्या ठिकाणी ठरवायला पाहिजे का या ठिकाणी वॅकन्सी आहे का, तेवढे डॉक्टर तेवढा स्टाफ आपल्याकडे उपलब्ध आहे का, तरच ती बिल्डिंग बांधली पाहिजे. आणि त्या ठिकाणी जिल्हा परिषदेकडे आज अवेलेबिलिटी नसल्यामुळे आम्हाला त्या ठिकाणी जेव्हा ज्या पोस्ट अवेलेबल होतील त्यावेळेस नक्कीच आम्ही त्या ठिकाणी त्या पोस्ट भरवण्याचा प्रयत्न करू. माझा प्रश्न असा होता, आजपर्यंत तुम्ही तिथं वैद्यकीय अधिकारी यावेत यासाठी प्रयत्न केले का तुमच्या पक्षाकडून? कारण सत्तेत दोघं आहे तुम्ही, एकाची चूक नाही, दोघांची चूक आहे का? मान्य आहे तुम्हाला? एक असं आहे, आमदार साहेबांनी इकडे जर हस्तक्षेप केला तर इथले लोकप्रतिनिधी मागचं आजही ते श्रद्धांजली देताना जिल्हा परिषदेच्याच माध्यमातून देत असतात, म्हणून ती जबाबदारी त्यांचीच आहे, त्यांनीच करून द्यावा. ते ज्या वेळेला आमचा लोकप्रतिनिधी या ठिकाणी
निवडून येईल 6 महिन्याच्या आत आम्ही या सगळ्या समस्या सोडवल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. काय काय तुमच्याकडे विकासाचे कामं काय काय झाले आणि काय काय समस्या आहे? थोडक्यात. विकासाचे कामं डॉक्टर साहेबांनी तुम्हाला बरेचसे सांगितलेले आहेत. आता मी तर गावाच्या वतीने या ठिकाणी सांगान का 2009 पासून आमचा गोदावरी नदीवरचा पूल पेंडिंग होता. या ठिकाणी आंदोलनकर्ते बसलेले, बरेचसे आंदोलन करून तो पूल कंप्लीट झाला. पण त्याच्या पोच मार्गाला निधी देण्याचं काम 3.5 कोटी रुपये निधी देण्याचं काम आमदार बोरनारे सरांच्या मार्फत झालं. त्यानंतर आमचा नागमठाण माळी घोगरगाव रोड असेल, इथं या सगळ्या गावकरी मंडळीला माहिती का गुडघे इतके कमरे इतके खड्डे होते. भारत स्वतंत्र झाला तेव्हापासून तिथं मुरमाची पाटी कोणत्या पुढाऱ्याने टाकलेली नव्हती. त्या रोडला कोटी रुपये निधी देऊन काम करण्याचं विजन बोरनारे सरांच्या मार्फत या ठिकाणी आम्ही पूर्ण केलं. आता तुमच्या समोर बघितलं आगाडी पिंपळगाव, आमच्या बस स्टँड वरून जाताना कायम पाणी राहायचं, घाण राहायची. या 5.5 मीटरचा सिमेंट काँक्रीटचा रोड आमदार साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी कंप्लीट झाला. प्रत्येक गावोगावी MRGH चे पानद रस्ते कंप्लीट झाले, विहिरी आल्या. आदरणीय भुमरे साहेबांकडे रोजगार हमी मंत्री असताना बरेचसे MRGH चे कामं या भागात झाले. आणि राहिला विषय की तुम्ही जो आता जे डॉक्टर साहेबांना प्रश्न विचारला की जागा, आता शिक्षण आरोग्य सभापती स्वतः ते होते, त्यामुळे ती जागा भरण्याची जबाबदारीच त्यांची होती. त्यांना आज कुठं शुभेच्छा द्यायच्या असन, त्यांना आज कुठं श्रद्धांजली द्यायची असन, तरी ते म्हणते जिल्हा परिषदेच्या वतीनं, मार्केट कमिटीच्या वतीनं या ठिकाणी शेतकरी संघटना बसलेली आहे. आपल्या तालुक्याला शेतीचे पैसे कमी आले, त्यांनी अविनाश पाटलांनी तहसीलमध्ये आंदोलनात जाऊन आमदार साहेबांवर आरोप केला. पण आमदार साहेबच एकटे वैजापूर तालुक्याचे लोकप्रतिनिधी नाहीये ना. तुम्ही पण मार्केट कमिटीचे संचालक आहात. मार्केट कमिटी कशासाठी असती? शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठीच असती. तुम्ही म्हणता आम्ही मोठे भाऊ आहे, भाजपमध्ये आहे, तुमचे वर CM फडणवीस साहेब बसलेले, इकडे लोकांना मोठेपणात सांगता. मग तुमची पण जबाबदारी होती. ठीक आहे, आमदार साहेबांना तालुक्याचा प्रश्न नाही निधी आणू शकले याचा, पण तुम्ही तुमच्या सर्कलचा आणायचा ना. तुम्ही जर जिल्हा परिषद सदस्य होते. माझा अविनाश पाटलांना सरळ सरळ प्रश्न आहे की तुम्ही पण एक लोकप्रतिनिधी आहे, यासाठी तुम्ही प्रयत्न केले का? तो प्रश्न एक तर भारत स्वतंत्र झाला तेव्हापासून मराठवाड्यावरच तो अन्याय. आज फक्त वैजापूर तालुक्यालाच पैसे कमी नाही आले, पूर्ण मराठवाड्याला पैसे कमी आले. या ठिकाणी ते पैसे आणण्यासाठी शेतकरी संघटना जर प्रयत्न करत असेल तर शिवसेनेचे आमचे सर्व कार्यकर्ते, वैजापूर तालुक्याचे शिवसेनेचे आमदार बोरनारे सर, त्या शेतकऱ्यांच्या प्रश्नासोबत आम्ही सोबत आहोत. या ठिकाणी एवढं सांग. काय तुमच्या भागातले ह्यांनी सांगितलेले कामं सोडून झालेले कामं आणि प्रश्न? वैजापूर तालुक्यामध्ये आमदार सन्मान्य रमेश पाटील बोरनारे सर यांच्या माध्यमातून जो 3000 कोटीचा विकास हे आता विधानसभेपूर्वी जे विचारत होते, ते विकास आपल्या समोर दिसतो. एक मंदिर आहे भवानीचं, त्या समोर जे सभागृह झालं, डोम म्हणतात, तो डोम आहे. मालगावमध्ये जो असा डोम आहे, अशा अनेक गावात तालुक्यात असे डोम झाले. त्याच्यानंतर अनेक जे ग्रामपंचायत असेल, आपण ज्या प्युअर ब्लॉकवर बसलो, असे प्युअर ब्लॉक अनेक गावात आहे. कदापि हे नसतील, परंतु बाकी या गावात अनेक प्युअर ब्लॉक बसवण्याचं काम झालं. त्यानंतर या गावामध्ये किंवा अनेक या भागामध्ये सामाजिक न्याय अंतर्गत विकासाचे जे काम आहे, जसे आपण जर नागपूरचं बौद्ध विहार आहे, त्याच्याच धर्तीवर एक प्रत्येक शिवूर असेल, मालगाव असेल, तिकडे बल्लाळी सागज असेल, अनेक गावामध्ये बौद्ध विहारासारखे एक स्तूपाचं काम या ठिकाणी झालं. आणि आत्ता अनेक प्रश्न मांडला की आरोग्याची जी समस्या आहे, या भागाचे जे लोकप्रतिनिधी झाले, मी नाव घेणार नाही कारण नाव घेऊन त्या कोणाला मोठं करण्याची इच्छा नाही आमची. कारण काय झालं, ज्यांच्याकडे जे खातं होतं, आत्ता सांगितलं आमच्या डॉक्टरांनी सांगितलं की आरोग्य केंद्र बांधले, परंतु ते आरोग्य केंद्र कशासाठी बांधले? जनावर बांधण्यासाठी. त्या गावातील चला मी सिरसगावला दाखवतो, आज एवढी 200-300 कोटी रुपयाची बिल्डिंग आहे, त्या ठिकाणी जनावर बांधले जातात. सिरसगावची ज्या खात्याचा मेन सभापती आहे, त्या सभापतीचं कर्तव्य, शिक्षण विभागामध्ये ज्या समस्या आहे, आज 7 लाख रुपयाची दुरुस्ती 70,000 मध्ये केली, फक्त कार्यकर्त्याच्या पोटा भरण्यासाठी केली का? ही समस्या आमच्या सारख्याला पडती. हा प्रश्न खरा विचारण्यासाठी. कारण आपण या भागामध्ये म्हणता विकास झाला, कोणता त्यांनी विकास केला? खरा विकास जर केला असेल तर सन्मान्य आमदार साहेबांनी केला. ज्या वेळेस महायुतीचं सरकार होतं, त्यावेळेस आमच्या सारख्या कार्यकर्त्यांनी राज्यमार्ग 216 आणि गोदावरीचा पूल व्हावा म्हणून या ठिकाणी अनेक पदाधिकारी बसले, त्यांनी आंदोलन केलं पुलावर जाऊन. त्याच्यामध्ये आम्ही बरोबर भगोर पाठ्यावर ढोल वाजवण्याचं काम केलं. महाविकास आघाडी होती, परंतु त्याच्यानंतर आमदार साहेब महायुतीमध्ये गेले आणि त्यांनी रस्त्याचे काम तात्काळ मार्गी लावलं. ज्यावेळी पश्चिम महाराष्ट्राचे अनेक पाहुणे रावळे येतात, ते म्हणतात उलट घ्यावा का, तुमच्याकडे यायचं उड्या मारीत यावं लागायचं. अशा समस्या या भागात होता. आता तुम्ही म्हणता का आम्ही आरोग्य खात्याचे सभापती आहे, आम्ही शिक्षणचे सभापती आहे. तुम्ही सभापती असून केलं काय आम्हाला ते सांगा ना. आज शिक्षण विभागामध्ये आज आपण बघत असाल
7 लाखाच्या दुरुस्ती 70,000 काम केलं तुम्ही. कडी कोंडे लावले, स्वच्छालय रिपेअर केले, फक्त आणि बस 7 लाख 10 लाख MB नंबर पेज नंबर सगळं दाखवू शकतो. कोणत्या संस्थेने काम केलं ते दाखवू शकतो. आणि कोरोनासारख्या परिस्थिती ज्यावेळेस उद्भवली त्यावेळेस काय भ्रष्टाचार झाला ते सांगायची गरज नाही. किती रेमडेसिवीर विकले असेल ते त्यांना माहिती. त्यांनी केलेले आरोप आणि तुमच्याकडून केलेले विकास कामं आणि राहिलेले प्रश्न या संदर्भात काय सांगा? त्यांच्याकडून जी आता माहिती आली की रामकृष्ण जलसिंचन योजनेचं कर्जमाफीचं काम हे खऱ्या अर्थानं दिनेश भाऊ परदेशी डायरेक्टर आहे, जिल्हा बँकेचे ते संचालक आहे, त्याला ते सूचक आहे आणि अनुमोदक म्हणून अविनाश पाटील गलांडे आहे, त्यांचा सुद्धा फार मोठा या कर्जमाफीमध्ये वाटा आहे. आणि हे जरी म्हणत असले परंतु दिनेश भाऊ आणि यांनी ह्या मिटिंग घेऊन त्या ठिकाणी ठराव पास केलेला आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये दिनेश भाऊचा सुद्धा फार मोठा वाटा आहे. एक आमदार साहेबांचा नाही, जिल्हा बँकेमध्ये. आणि म्हणून जिल्हा बँकेची जी कर्जमाफी झाली असेल ती दिनेश भाऊच्या माध्यमातून झाली आहे. 145 कोटी रुपये या ठिकाणी 145 कोटी रुपये या ठिकाणी त्यांनी माफ केलेले आहे. दुसरा प्रश्न त्यांनी विकासाच्या बाबतीत केला की ज्या रस्त्याचं जरी बोलले, आत्ताच आपण जर बघितलं हा जो आता ही गाडी चालली याला बाजूला भरलेला आहे. विचारा तुम्ही आता जो चालला साईड पंखे आहे याला, साईड पंखे बघा तुम्ही, मोठे खड्डे इथं पडलेले इथं आता. आणि जो रस्ता झाला आता कोणता भगूर ते नागमठाण हा हरिभाऊ नाना बागडे हे अध्यक्ष असताना त्या काळामध्ये त्यांच्या शिफारशीनं तो रस्ता झालेला आहे. हा आदरणीय आमदार साहेबांच्या माध्यमातून झालेला नाही. तर नंतर 2009 मध्ये नागमठाण ते हा जो चेंडूफळ रस्ता आहे हा आदरणीय भाऊसाहेब तात्या त्या काळामध्ये आमदार असताना त्यावेळी सरकार सुद्धा या ठिकाणी शिवसेना भाजपचं होतं, त्या काळामध्ये तो रस्ता झालेला आहे. आणि आमदार साहेब जे म्हणतात की मी लय विकास केला, आता विकास आम्हाला कुठे दिसायला तयार नाही. जिथं जिथं गेलं त्याच्या रस्ता जर पायी बघितला तिथे तर खड्डेचे रस्त्याच्या पाठीमाग रस्ता म्हणताना रस्त्याच्या पाठी मोठमोठे खड्डे पडलेले, म्हणून हा विकास काय झालेला नाही. जो विकास झाला तो अविनाश पाटलाच्या माध्यमातून झालाय. आता ज्यांनी जो पेवर ब्लॉकचा विषय काढला, आता जर आपण बघितलं आमच्या रामेश्वर मंदिरामुळे एक मोठा सभा मंडप या ठिकाणी अविनाश पाटलांनी दिलेला आहे, त्या ठिकाणी पेवर ब्लॉक दिलेले. आमचे महादेव मंदिरापुढे सुद्धा अविनाश पाटलांनी त्या ठिकाणी पेवर ब्लॉक दिलेले आहे. आणि अनेक विकास या ठिकाणी शाळेच्या माध्यमातून असेल. आता शाळा दुरुस्ती आहे, शाळा दुरुस्त्यामध्ये किती टेंडर असतं, 2 लाख 3 लाखाचं एक शाळा दुरुस्ती असते आणि त्याच्यामध्ये काही भ्रष्टाचार केला जातो का? ते मुळात एजन्सी ग्रामपंचायत राहते. आणि म्हणून ग्रामपंचायतीने केलेले काम आहे अतिशय चांगले काम या ठिकाणी अविनाश पाटलाच्या माध्यमातून झाले. हे जरी आरोप करीत असले परंतु याच्या पुढचं सुद्धा विजन असं आहे की जिथं जिथं जो बॅकलॉग भरलेला आहे, मोठा बॅकलॉग आमच्या सर्कलमध्ये राहिलेला आहे, तो बॅकलॉग भरण्याचं काम आदरणीय अविनाश पाटील हे केल्याशिवाय राहणार नाही. जसं तुम्ही आता म्हणले की खड्डे पडलेले आणि तुम्ही त्याच्या अगोदर म्हणले की युती सरकारनेच कामं केलेले, त्या काळामध्ये केले, पण आता खड्डे पडलेले हे पण युती सरकारचाच निधी आहे, याची जबाबदारी पण तुम्ही दोघांनी घ्यायला पाहिजे ना. लोकप्रतिनिधी जबाबदारी ना. आपण ज्याला जसे म्हणले बघ कॉन्ट्रॅक्टर कोण होते, कोण एजन्सी असती, ही जे स्थानिक लोकप्रतिनिधी आहे तालुक्याचे त्यांनी जी जबाबदारी आहे ना, त्या कॉन्ट्रॅक्टरला सांगणं की बाबा क्वालिटीचं काम दिलं पाहिजे, क्वालिटी केली पाहिजे, ही जबाबदारी सारी प्रतिनिधीची ना. आरोग्य संदर्भात त्यांनी जे आरोप केलेला आहे त्याबद्दल काय सांगा? आरोग्यामध्ये जे त्यांनी आरोप केलेले आरोप ते म्हणजे जे काम भरायचं काम होतं प्रशासनाचं काम आहे, किंवा ते प्रशासन म्हणून किंवा लोकप्रतिनिधी यांनी आवाज उठवला विधानसभेमध्ये, हे आमदार आहे स्थानिक यांनी तिथं शिस्तर भरल्या पाहिजे, किंवा डॉक्टर आहे की नाही हे प्रशासनाचं काम आहे, लोकप्रतिनिधीचं काम आहे. आणि जे शेतकरी संघटनेचं जे आंदोलन झालं त्या ठिकाणी पहिल्या प्रथम अविनाश पाटील गलांडे, मी, दिनेश भाऊ आम्ही सारे होतो. आणि काल नगरपालिकेची निवडणूक झाल्याच पहिलं पत्र या ठिकाणी दिनेश भाऊने दिलेले की आपल्या शेतकऱ्याला जर पलीकडे 18,000 18,500 रुपये जर भाव मिळतो किंवा मिळतं जी नुकसान तीच मिळाली पाहिजे, अशा माध्यमातून दिनेश भाऊ सुद्धा पत्र दिले. आणि म्हणून काही जे आरोप आहे थोटांत आरोप आहे, हे फक्त सत्तेसाठी आरोप आहे. ठीक आहे, काय सांगाल विकासाची काय काय कामं केलेली तुमच्याकडून आणि त्यांनी जे आरोप केले त्यावर उत्तर काय? त्यांनी जे आरोप केले की आरोग्य शिरसगावचं जे आरोग्य केंद्र आहे तेथील सरपंचाचं काम आहे का आमच्या आरोग्य केंद्रामध्ये सिस्टर नाही, डॉक्टर नाही, हे तालुका आरोग्य केंद्राला द्यायचं, तालुक्याच्या जिल्हा आरोग्य केंद्राला द्यायचं, जिल्हा परिषदला पत्र द्यायचं. त्यानंतर आरोग्यमंत्री कोण आहे, डेप्टी सीओ इथपर्यंत हे पत्र घेऊन गेले पाहिजे. एखाद्या लोकप्रतिनिधीने काम केलं म्हणजे याचा अर्थ असा नाही की त्यांनी ते पूर्ण गाव
पाहिजे. लोकप्रतिनिधी या हिशोबाने गावापातील, पण गावातील जे काही जनता असते, जनता जनार्दन निवडून देते, त्यांनी ते पाहिलं पाहिजे की आपल्या गावात काय काय सुविधा नाही. अविनाश पाटलाचं काम सांगायचं झालं तर एकही सरपंच काम करू शकत नाही असं त्यांनी 2002च्या काळात मराठवाड्यामध्ये 1 नंबरची बिल्डिंग आपल्या मालगाव मध्ये बांधलेली, 40-45 गाळ्याची डबल ताळी बिल्डिंग बांधलेली, मराठवाड्यात कुठंच नव्हती. हा, इतकं मोठं त्यांचं काम आहे. ज्यावेळेस मालगावला शाळा नव्हती, चंद्रकांतजी खैरे साहेब खासदार होते शिवसेनेकडून, हे अविनाश पाटील त्यावेळेस माझ्यामध्ये फक्त उपसरपंच होते, सरपंच असते ते त्यावेळेस त्यांनी ती शाळा बांधून दिली. शिक्षण, आरोग्य, लाईट, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, ही जी जनतेसाठी आवश्यकता आहे त्या गोष्टीची त्यांनी कामं केलेली आहेत. आणि यापुढे जे काही कामं राहतील तेच करू शकतील, कारण कामाची हातोटी आलेला माणूस पुन्हा होणे नाही. जे काम नव्यानं घडवणे आणि जुन्या माणसाला अनुभव, हा फार फरक आहे. आणि नांदूर मधमेश्वर कालव्याच्या माध्यमातून जे पाणी येतं ना, ते अनेक चाऱ्या बाकी आहे. लोकप्रतिनिधीचं काम आहे, तालुक्याच्या आमदार साहेबांचं काम आहे. आता त्यांच्यावर बोलणे इतकं मी नाहीये, परंतु त्यांचं काम आहे का बुवा चाऱ्या कुठं झाल्या आहे, कुठं नाही झाल्या आहे. आता याचं 145 कोटी रुपयाचे जे कर्ज माफ केलं, त्याला अनुमोदक अविनाश पाटील गारंडे, सूचक आहे दिनेश भाऊ परदेशी, ते संचालक आहे. हे संचालक मंडळाने ते कर्ज माफ केले. मी जर म्हटलो त्याने जे व्याज काय असन ते माफ केलेलं आहे, तर ते आम्ही जर म्हटलं नाही मी हे केलं, मी नाही केलं. कारण तिथं जे जे लोकप्रतिनिधी निवडून गेलेले त्यांच्या सगळ्या कोर कमिटीची बैठक झाली, त्या बैठकीत तो निर्णय घेण्यात आला, शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय होता. म्हणून अविनाश पाटीलांनी सातत्य पाठपुरवठा केला, दिनेश भाऊने पाठपुरवठा केला, म्हणून ते काम झालं. मी म्हणून जमणार नाही ना. तुम्हाला 6 वर्ष झालेले निवडून दिलेलं आहे, मी म्हणून चालणार नाही. त्यावेळेस आम्ही पण त्यांना मतदान केलेलं आहे ना, आमचा पण त्यांच्यावर अधिकार आहे. ते असं त्याने मी हे अनेक रस्ते काम करणं हे साहजिक आहे, निवडून त्यासाठी दिलंय ना. श्रेयवाद असतो. 25 लाख रुपये डोम आहे आमच्या मारुती मंदिरासमोर. 25 लाखाचा डोम किती असतो, किती मोठा असतो डोम हे बघा. तुम्ही पत्रकार आहे ना. 12 कोटी रुपयाचे केटीवेर झाले, 12 कोटी रुपयाचे केटीवेर झाले. ते केटीवेर तुम्ही पत्रकार, तुम्ही शोध तुम्ही घ्यायचा, तुम्ही बघा, तुम्ही जो केटीवेर कशा पद्धतीने काम झालेले. पहिल्या पावसात अनेक केटीवेरचे भगदड पडून पाणी आरपार, मग अशा पद्धतीचे काम झालेले. जर 25 लाख रुपयाचा डोम मालगाव मध्ये होतो, त्या डोमचं काम जाऊन पहा तुम्ही कसं झालंय, काय झालंय. 25 लाख हे म्हणते का भ्रष्टाचार. मग आता बाकीचे सुबे जगवण्यासाठी काम झालंय का ते बघा तुम्ही. आरोग्य केंद्र, जातेगावचं आरोग्य केंद्र पोस्ट म्हणजे जागा, पोस्ट ऑफिस केलं म्हणते, बरोबर आहे ना, चालू आहे ना. ही त्या गावच्या सरपंच, उपसरपंच बॉडी, स्टँडिंग बॉडी असो किंवा नसो, त्या गावातील लोकप्रतिनिधी, यांचे पण लोकप्रतिनिधी तिथे आहे ना, त्यांनी ते चेक केलं पाहिजे. काही इथं आपण हे पोस्ट ऑफिस कशासाठी द्यायला, याचं काही गरज आहे का? हे आरोग्य केंद्र आहे. आपण सीओ, डेप्टी सीओ यांच्यापर्यंत चाला ना. आरोग्य अधिकारीच नाही तिथं. आरोग्य अधिकारी नेमण्याचं काम कोणाचं आहे? निवडणुका होऊन किती दिवस झाले? आरोग्य सभापती म्हणून, एक मिनिट, आरोग्य सभापती म्हणून तुमचं काही जबाबदारी नाही का? जसं तुम्ही म्हणले की आमदारांनी तो प्रश्न विधानसभेत मांडायला पाहिजे होता, त्यांची पण जबाबदारी तुमची नाही का? तुम्ही मांडली का? जबाबदारी दोघांची. प्रशासक लागून किती दिवस झालं सर? 4 वर्ष. प्रशासकाचं काम आहे. आपण ज्या बिल्डिंग बनवल्या आहे त्या बिल्डिंग मध्ये आपण अधिकारी कार्यरत केले की नाही केले. आता प्रशासक लागून 4 वर्ष झाली, पण आमदार साहेब 6 वर्ष पण कार्यरत आहे ना. आमदार साहेबाचं काम आहे. आरोग्य मंत्री त्यांच्याकडे आहे ना, त्यांनी बघायला पाहिजे ना. जबाबदारी दोघांची, परंतु आपल्याकडे जी संस्था आहे त्या संस्थेचं कार्य कसं चालू आहे हे पाहायचं काम कोणाचं आहे? मान्य आमदार साहेबांचं काम आहे ना, का ते बाकीच्या लोकांचं आहे? जिल्हा परिषदेचे जे माजी सभापती ते भावपूर्ण श्रद्धांजली देतात किंवा वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना काय सांगणार आहे? मी माजी सभापती अविनाश पाटील गलांडे अमुक, बरोबर ना. ते सांगणार नाही ना मी आमदार. ज्यावेळेस होतील त्यावेळेस बघू ना. आज बिनजोड कार्यक्रम चाललाय, त्यामुळे चिखल फेक आहे. एक मिनिट, असंच बोला. जातेगावचा जो मुद्दा उपस्थित केला, जातेगावला आजही आरोग्य अधिकारी येतात, फक्त एक खोली पोस्ट करता रिझर्व आहे ती, आणि बाकीचे आरोग्य अधिकारी येऊन तिथे सेवा देतात. ही बातमी खोटी. मी आता जाऊन आलो, सकाळी सुद्धा तिथे येऊन अधिकारी आलेले होते, आणि काय मिळतात तिथं अधिकारी. म्हणजे हे जे काम केलेलं आहे गावात, तळ हाताना सूर्य झाकत नसतो. ह्या मालगाव सर्कल मध्ये तुम्ही गावात प्रवेश करेपर्यंत, गावाच्या बाहेर निघेपर्यंत जो विकास आहे तो अविनाश पाटलांनी केलेला आहे. कशाला काय बोलता तुम्ही? हा जो रस्ता आहे भारतीय जनता पार्टीने केलेला आहे, त्याचं उद्घाटन अविनाश पाटलांनी केलेलं आहे. आज मालगाव सर्कल मध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्हाला जे दिसेल ते फक्त पाटलाचा विकास आहे. काय सांगाल तुम्ही? माझं सरकार काय सांगाल तुम्ही? काय विकास काम आहे आणि काय प्रश्न आहे?
पाटलाच्या काळात भरपूर विकास कामं घडली. जो आरोग्याचा मुद्दा उपस्थित झाला, पाटलाचा कार्यकाळ संपून 4 वर्ष झाले. मग आमदार साहेब काय करीत होते? आमदार साहेबाचं काम नव्हतं का? आमदार साहेबाचं याच्यामध्ये काम होतं का? इथं डॉक्टर येत नाही, न सिस्टर येत नाही, हे नाही. 6.5 कोटी रुपयाचा दवाखाना डिजिटल गाडी पिंपळगाव मध्ये अविनाश पाटलाच्या माध्यमातून त्याचं लोकार्पण एक थोड्या दिवसात होणार आहे. एवढं काम अविनाश पाटील गलांडे यांनी केलं. आमदार साहेबाचा 3000 कोटीचा विकास दिसायला तयार नाही. विकास दिसला भाऊ इथं मला नागमठाण मध्ये 12 बंधारे झाले 12 कोटीचे. जाऊन पहा, 1 कोटीचं एक बंधार आहे का? त्याचं बिल निघलं. डावकर म्हणून त्याचे कॉन्ट्रॅक्टर होते, त्यांना कोण पार्टनर होते, काय होतं, हे सगळे पुरी डिटेल त्याच्या बी MP काढू, सगळी डिटेल देऊ. बघा तिथं बंधारे 12 कोटी. तुम्ही जेव्हा जाता तेवढं दाखवा किती पाणी साचलं, काय झालं, बस एवढंच. आणि पाटलाचा विकास तर जनतेला माहिती, त्याच्यामुळे काही विषय नाही. बर बोला. आता जे सर्व प्रश्न उपस्थित झाले, या प्रश्नावर माझं असं म्हणणं आहे, हे आताच का प्रश्न उपस्थित झाले? विलक्षण लागलं म्हणून. आणि विलक्षण लागलं म्हणून दोन्ही पार्ट्याचे लोक या ठिकाणी आले, तिन्ही पार्ट्याचे लोक आले. तर हे घरून अभ्यास करून आले का आपल्या विरोधात आपण काय बोलणार आहे, त्यांच्या विरोधात आपण काय बोलणार आहे. दोन्ही पार्ट्या या ठिकाणी आल्या. राहिली गोष्ट विकासाची आता जातेगावचं उपकेंद्राचं घेतलेलं आहे यांनी. जातेगावचं उपकेंद्र घेतलेलं आहे. तर त्या जातेगावच्या उपकेंद्राला कंट्रॅक्टर कोण होते? त्या जातेगावच्या उपकेंद्राला कंट्रॅक्टर कोण होते ते माहिती काढा. अहो हेच होते कॉन्ट्रॅक्टर, हेच सरांचेच माणसं होते ते बिल्डिंग बांधायला. आणि तेच प्रश्न करतात का ज्यांनी बिल्डिंग बांधली त्यांनी तो प्रपोजल पुढे प्रोड्यूस करायला पाहिजे होता. अहो तुमचेच कॉन्ट्रॅक्टर होते, तुम्ही सारे काय होते. माननीय अविनाश पाटील गलांडे हे 4 वर्षापासून सत्तेच्या बाहेर आहेत आणि प्रशासक लागले, प्रशासकची कारवाई चाललेली. तो माणूस काय बोलन त्या ठिकाणी? काहीच बोलू शकत नाही. राहिलं गोष्ट म्हणजे प्रचार का बोलताना, श्रद्धांजली देताना सभापती आणि शिक्षणाध्यक्ष काय शिक्षण सभापती हे नाव घेतात. तुम्ही त्यावेळेस ऐका, तो जरी बोलतोय, जो सूत्रसंचालक करतोय, तो पहिलं बोलतो की माझी, आणि की सध्या सत्तेत नाही तो माझी आहे. तर माझी हे शब्द लावल्यानंतर त्याचा कारभार त्या ठिकाणी समाप्त होतो. परंतु तुम्हाला जे पद मिळालेलं आहे त्याचा उल्लेख करणं जरुरी आहे की नाही? हे सर्व जमून आलेल्या गोष्टी आहेत आणि हे अगदी अभ्यास करून आलेत का आपल्या बाजू आपण मांडायची. याच्या अगोदर का नाही बाजू मांडली? आता हा जो रोड आहे, बगूर फाट्याचा रोड आहे, कौडगावला, त्या ठिकाणी सन्माननीय बागडे नाना जे राज्यपाल आहेत राजस्थानचे, त्यांचा सूत्रसंचालक मीच होतो. माझ्या हाताने बागडे नानांनी बगूर फाटातून आगमठाण रोडचं उद्घाटन केलं. 1 मिनिट, त्याचं उद्घाटन केलं ह्या रोडचं. आणि डाक पिंपळगावचा बंधारा तिथं बी सूत्रसंचालक मीच होतो. बागडे नानाच्या हस्ते त्यांचं पण उद्घाटन झालं. आणि हे म्हणतात की आमदार साहेबांनी केलं, सन्माननीय आमदार साहेबांनी हा रोड तयार केला, तो रोड तयार केला. हे सर्व नारळ बागडे साहेबांच्या हाताने झालेलं आहे उद्घाटन. त्यांनी कार्यक्रम लावला आणि हे करून दिलंय. तुम्हाला सर्वांसाठी दिलेलं आहे, एकट्यासाठी नाही दिलं किंवा पक्ष म्हणून त्यांनी कारवाई केलेली नाही. पण आपण आज या ठिकाणी आलो तर एकदम पक्षाची बाजू धरून बोलतो. आमदार साहेबाची बाजू दिली म्हणजे माझं काम संपलं, आणि अविनाश पाटलाची बाजू घेतली म्हणजे माझं काम संपलं. अशातला भाग नाहीये. मीडियावाले आहेत, त्यांना सर्व गोष्टीचा अभ्यास आहे. अहो जेवढे बिल्डिंग बांधल्या आणि जेवढे उपकेंद्र बांधले, कॉन्ट्रॅक्टर सरांचेच होते. आता बी तुम्ही MB फिंबी काय चेक करायचं सारं चेक करू शकता. तेच कॉन्ट्रॅक्टर होते आणि त्यांच्या बरोबर हीच पार्टी जे बोलतात, हे माणसं जे बोलतात, हे त्यांच्या बरोबर होते आणि तेच आज विरोधात बोलत राहिलेत. अशी गोष्ट आहे. बरोबर. 1 मिनिट ऐका. ठीक आहे. तुम्ही तुमची बाजू मांडली. आता माझा याला जोडून प्रश्न आहे. जसं विकास कामांमध्ये 1 मिनिट, हा दोघांनाही सारखाच प्रश्न आहे. आता ऐका तुम्ही यांना बाजूला कोणीतरी घ्या बरं, बाजूला घ्या बरं बोला. नागमठाण पुलाचं श्रेय पूर्ण अविनाश पाटील आहे. ऐका कोणी आरडाओरडा करू नका, शांततेत चालू आहे सगळं. ऐका माझा प्रश्न होऊन द्या. दोघांसाठी प्रश्न आहे. तुम्ही म्हणता विकास काम, ते म्हणता ते विकास काम आम्ही केलं, तुम्ही म्हणता हे विकास काम आम्ही केलं.
विकास कामांसाठी तुमचा श्रेयवाद चालतोय, पण जे कामं झाले नाही, समजा त्या संबंधित आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय कर्मचारी नाही, तुम्ही म्हणत नाहीये की ती जबाबदारी माझी आहे, दोघांची आहे किंवा त्यांची आहे. तुम्ही म्हणताय फक्त त्यांची आहे, ते म्हणताय तुमची आहे. हा चिखल फेक करीपर्यंत चालणार, कारण तुम्ही सत्तेमध्ये दोघं सोबतच आहात. बरोबर आहे, सत्तेत दोघं सोबत आहात. दोघांनीही याची नैतिकतेने जबाबदारी घ्यायला पाहिजे, ते काम मार्गी लागायला पाहिजे विकासासाठी एकत्र येऊन. पण तसं होत नाही, फक्त आरोप होतात. का असं होतं नेहमीच? हे का होतंय? हे आज विलक्षण लागलं म्हणून होतंय. आता उद्या स्टेजवर हेच लोक पहा, आम्ही हे काम करून देणार या अशी ग्वाही देतील स्टेजवर उभं राहून, पण हे करणार काहीच नाही. यांना माहिती आहे मतदाताला कसं फिरवायचं आणि त्यांच्याकडून मतदान कसं करून घ्यायचं. दोन्ही मन धन तन सारं वापरणार आहेत आणि दोघं पण वापरतील. ठीक आहे, दोघं पण वापर करतील, परंतु इथं फक्त तुमच्या समोर आरोप करायचा आहे का आम्ही हे काम केलं नाही, ते अविनाश पाटलांनी करायला पाहिजे होतं. परंतु काम यांचं पण होतं, पाटलांचं पण होतं. पाटलांचं काम थोडं कमजोर का पडत होतं की ते सत्तेत नव्हते. सध्या आमदार साहेब कोण आहेत, त्यांचं चालणार ना तालुक्यात. मग यांनी जर काम केलं तर ते विरोधी पक्षवाले यांच्या कामाला रुकावट करणं यांचं कर्तव्य आहे ना ते, आणि ते करतातच. ह्या अशा दृष्टिकोनातून यांचे काम घडलेले आहेत. ठीक आहे, शेवटचा आहे यांचा भाजपचा, त्याच्यानंतर शेतकरी संघटना येईल. भाजपचा शेवटचं आहे, शेतकरी संघटना येईल. मग आता अविनाश आम्ही इथं कोणावर आरोप करायचे नाही, पण मागच्या 17 ते 2022 मध्ये आमच्या गावामध्ये अविनाश पाटलाने 3.5 कोटी रुपयाचे विकास कामं केलेले आहे. काही विकास कामं मी तुम्हाला सांगू इच्छितो. नागमठाण इथे जिल्हा परिषदच्या 35 लाख रुपयाच्या 5 शाळा खोल्या दिल्या, 22 लाख रुपयाच्या 2 अंगणवाडी दिल्या. नागमठाण माळी गोगरगावमध्ये स्वतंत्र झाल्यानंतर पहिल्यांदा कोणी खडी टाकली असेल तर ती अविनाश पाटलांनी टाकली. 65 लाख रुपयाला अविनाश पाटलांनी 2 किलोमीटर रस्ता दिला. नागमठाण सावंत वस्ती इथं अविनाश पाटलाने 2 किलोमीटरचे 20 लाख रुपये निधी दिला. आरोग्य विभागामध्ये सुद्धा अविनाश पाटलाचे चांगले काम आहे. इथं आरोग्य इमारत 40 कोटी रुपयाची अविनाश पाटला निधी दिली. असे 3.5 कोटी रुपयाच्या एका टर्म मध्ये अविनाश पाटलांनी या नागमठाण गावामध्ये काम केलेले. पक्षाचे आहे का? भाजपचे आता खूप झाले. तुम्ही शेतकरी आहे का? सामान्य नागरिक म्हणून एक मिनिट. आता मला काय राजकीय पक्षाबद्दल नाही बोलायचं. इथं काय चालू आहे, समजा शाळा, जिल्हा परिषद शाळा, PSC केंद्र हेच म्हणणं, पण तिथं गावकरी, सरपंच, उपसरपंच यांनी दखल घेतली पाहिजे. आज माझ्या गावाचं उदाहरण देतो मी तुम्हाला. आमच्या तिथं पूर्ण स्टाफ येतो, मी पूर्ण स्टाफ येतो. शाळेचा बी जिथली तिथं कामकाज, पण इथं गावाने बी थोडंफार शाळेला, दवाखान्याला सपोर्ट केला पाहिजे. कामकाज ते ड्युटीला आले म्हणजे गावकरी तिथं दारू पिऊन तकलीफ देते, कोण कोणाला थांबणार तिथं? ठीक आहे, आता शेतकरी संघटनेकडे येऊ. परत येणार आहे, परत आरोपांचे उत्तर घेणार आहे. परत तुम्ही काळजी करू नका. दोघांच्या एक प्रतिनिधींना फक्त आता एक प्रतिनिधीलाच उत्तर द्यायचा वेळ भेटेल. एकदा परत शिवसेना होईल आणि शेवटी भाजप होईल, त्यानंतर शेतकऱ्यांचे मुद्दे येईल विकासाचे तुमचे सगळ्यांना. तो 65 लाखाचा रोड दिलता ना, तो 4 महिन्यात खराब झाला. त्यात आम्ही ना वाळू आणून टाकली आणि कॉन्ट्रॅक्टर हेच होते, गावकरीच कॉन्ट्रॅक्टर होते. ते 65 लाखात 6 महिने सुद्धा आम्हाला रोड पुरला नाही. तुम्ही दोघंही सत्तेत आहे, तुम्ही त्यांच्या कामांवर आरोप करतात आणि ते तुमच्या कामांवर आरोप करतात. वर सत्ता एक सोबत भोगता तुम्ही. मग आता याच्यावर काय सत्तेत का सोबत आहे? मग वर तुम्हाला ऐका ना, माझा प्रश्न सोपा आहे, तुम्हाला सामान्य नागरिक म्हणून प्रश्न करतोय. जर तुम्ही त्यांच्यावर आरोप करताय, ते तुमच्यावर आरोप करताय, सत्ता का भोगताय? सोडून द्या. काम करणाऱ्यांना समजलं पाहिजे का आपण एक काम कसं केलं पाहिजे. 65 लाखाचं काम जर केलं तर ते कमी 2-3 वर्ष तरी टिकलं पाहिजे. त्याच्यावर आम्हाला पुन्हा आता रोड करावा लागला. शेतकरी संघटना, बाकी कोणी बोलणार नाही. ऐका दादा, लोकशाही मार्गाने चालू आहे. ऐका, बाकी मधून कोणीही बोलणार नाही. आता थांबा. शेतकरी म्हणून आता तुमच्या काय समस्या आहे या भागातल्या? शेतकरी म्हणून समस्या सर्वात महत्वाचं म्हणजे आपण जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निमित्ताने जो हा कार्यक्रम ठेवलेला आहे, घटना निर्मात्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जिल्हा परिषद पंचायत समिती या पंचायत राज व्यवस्थेची जी स्थापना केली, त्यांचा उदात्त हेतू होता की हे पंचायत राज म्हणजे या ग्रामीण भागाचे पंचप्राण आहे. जिल्हा परिषद मध्ये शिक्षण, आरोग्य, कृषी, पाणी पुरवठा आणि बांधकाम हे 5 विभाग प्रामुख्याने येतात. आणि ह्या 5 विभागामध्ये
आपण जे लहान मूल जन्माला येतं त्याचं डायपर ज्या घेतो, डायपर पासून तर त्याच्या अंत्यविधीच्या सामानापर्यंत आपण टॅक्स रूपाने पैसे भरतो. जीएसटीचे टॅक्स संकलन होतं. आपण शेती अवजारा घेतो, कुठलं घेऊ, काडीच पेटी घेतली, काही घेतलं तर टॅक्स भरतो. त्याच्यातून सरकार कलेक्शन करतं आणि तोच निधी 15 वित्त आयोग असेल, जिल्हा परिषद, पंचायत समितीला देतं. आणि त्यांनी आपल्याला काय द्यायला पाहिजे त्याच्याबद्दल द्यायला पाहिजे. पहिला सगळ्यात महत्वाचं आरोग्य. तर आरोग्याची परिस्थिती आज, मला कोणावर आरोप प्रत्यारोप करायचं नाही, पण आजची आरोग्याची परिस्थिती अशी आहे का सरकारी दवाखान्यामध्ये ठेस लागली तर आर्डिंग सुद्धा उपलब्ध नाहीये, डिलिव्हरी रूम नाहीये, तिथं फ्रीज नाहीये, अनेक औषधं असे राहते. आता टीटीचे इंजेक्शन आहे, त्याला फ्रीजच लागत, कुत्रं चावलं तर इंजेक्शन भेटत नाही. मग आपण टॅक्स भरून आपला काय फायदा? आरोग्य विभाग फेल. दुसरी गोष्ट शालेय शिक्षण पण तो जिल्हा परिषदची पटसंख्या का घटू राहिली? दर गावामध्ये इंग्लिश मिडियमचं पेव फुटलं. आज आपण टॅक्स भरीत असन तर आपला अधिकार नाही का आम्हाला सीबीएसई शाळा पाहिजे, आम्हाला दर्जेदार शिक्षण पाहिजे? मग जर जिल्हा परिषद अंतर्गत आम्हाला जर शिक्षण भेटत नसेल, आम्ही का टॅक्स भरावा? तिसरा विषय येतो कृषी. जिल्हा परिषदच्या अंतर कृषी विभाग येतो. कृषी विभाग त्याच्यामध्ये प्रामुख्याने रोजगार हमी येते. रोजगार हमीमध्ये ज्याला विहीर पाहिजे त्याला 30,000 रुपये भरावे लागतात. जिल्हा परिषद अंतर्गतच मुद्दा आहे. गोठ्याला 10,000 रुपये, 2-2 वर्ष काम मंजूर होऊन झाले, अजून ते पैसेच मिळायला तयार नाही. कृषी विभाग फेल. ग्रामीण पाणी पुरवठा योजना आपल्या मागेच फिल्टर चालू आहे. सरसगट लोकांना जर 10 रुपये 20 रुपये घरून जारना पाणी न्यावं लागत असेल, स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतर नागरिकाला स्वच्छ पिण्याचं पाणी भेटत नसेल, म्हणजे पाणी पुरवठा विभाग फेल. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाचं राहिलं होतं ते म्हणजे रस्ते. सार्वजनिक बांधकाम विभागाचं पाहिलं तर इथं सगळ्यात प्रामुख्याने जे पाहिलं जातं, आता इथं रोडवरचे रस्त्याचे विषय झाले. कोणी म्हणलं बागडे नानांनी केलं, कोणी म्हणे आमदाराने केलं, हे राज्य मार्ग झाले. परंतु जिल्हा परिषद मध्ये जे रस्ते येतात ते प्रामुख्याने शेत जोडणीचे राहतात. परंतु आम्ही टॅक्स भरून सुद्धा आम्हाला ऊस काढायचा असला का आम्हाला वर्गणीतून रस्ते करावे लागतात, म्हणजे बांधकाम विभाग फेल. बरं, हे जे झाले जिल्हा परिषद. दुसरी गोष्ट आज शेतकऱ्याची अपेक्षा, शेतकऱ्याला आज एवढं टॅक्स भरून आणि शेतकऱ्याचे मुद्देच कोणी मांडायला तयार नाही. आज रोजी अशी परिस्थिती झालेली आहे, ही जर इतकी बिकट परिस्थिती, दिवसाला 7 शेतकरी आत्महत्या करतात. याचं कारणच आहे आज गावामध्ये हे सगळ्या सुविधा न दिल्यामुळं शेतकऱ्यावर दिवसाला 7 शेतकरी महाराष्ट्रात आत्महत्या करतात. आणि आपण फक्त तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं कर, असं या दोन पक्षाचं भांडण आहे. यांचं भांडण 15 दिवसानं पेल्यातलं वादळ आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीचा निकाल लागला का हे खरबडून भेटणार. परत यांना लोकांचं जनतेचं काही देणं घेणं नाही. शेतकरी संघटनेच्या वतीने आम्ही लोकांना आव्हान करतो की आपल्या अन्यायाविरुद्ध आपण लढलं पाहिजे. आपलं कोण केलं, आमदारानं करावं की जिल्हा परिषद सदस्यांनी करावं, परंतु जे ज्या अंडरचं काम आहे त्यांनी ते केलं पाहिजे. शेतकरी संघटनेच्या वतीने आपले पश्चिम महाराष्ट्र जो आहे, आमच्या नदीच्या पलीकडे पश्चिम महाराष्ट्र आहे, तिथं हेक्टरी 17,000 रुपयांना अनुदान भेटलं. आणि मराठवाड्यामध्ये म्हणजे वैजापूर तालुक्यामध्ये ते अनुदान भेटलं 6,800 रुपयांना. त्याच्यात 30% लोकांना अजून पैसेच नाही. मग याला जबाबदार कोण? तर सगळे लोकप्रतिनिधी आंदोलनस्थळी येऊन गेले, त्यांनी पाठिंबा दिला. पाठिंबा दिल्याबद्दल धन्यवाद. परंतु हे सातत्याने मत मांडत असतात, आमचे मुख्यमंत्री आहे, आम्ही मोठमोठे कामं करून घेतो. पण हा शेतकऱ्याचा जो प्रश्न आहे जिव्हाळ्याचा, त्याच्यावर सुद्धा यांनी यांच्या मुख्यमंत्र्याला, यांच्या अर्थमंत्र्याला, यांच्या काय जे असं उपमुख्यमंत्री त्यांना लवकरात लवकर भेटावं. कारण की यांचा मतदाता आहे, यांना ज्यांनी मतदान केलं, ज्यांनी निवडून दिलं, ज्या लोकांनी डोक्यावर घेतलं, त्यांच्यासाठी हे जर वेळेवर उभं नाही राहिले तर डोक्यावर घेणारी लोक यांना पायनळी सुद्धा तुडवल्याशिवाय राहणार नाही. आता ते म्हणले का 65 लाख रस्ता आला,
तो ऑलरेडी 1 वर्ष फुटून गेला आणि 10 लाखाचा रस्ता आला तो बी 1 वर्ष फुटला. म्हणजे किती घाण कामं करते याच्यावरून याचा अंदाज येतो. आणि ते म्हणजे 5 खोल्या केल्या शाळाच्या, त्या 1 वर्षात त्याच्या कॉलम खांदून परत कॉलम करावं लागलं. मी किती घाण काम आहे हे कळतं. आणि शाळा झाली, आपलं एक दवाखाना झालेला आहे मारुती मंदिर जवळ, त्या दवाखान्यात त्या डॉक्टर जात नाही, कोण जात, तो दवाखाना ऑलरेडी गळायला लागेला आहे 1 वर्षाच्या आत. एकट्याची ना काम कोणी दिलं, तिने काम दिलं, तिने जमीनदार घ्यायला पाहिजे होती त्यावेळेस. आणि ते म्हणते का पुलात पाटील होते, विकास तर नाहीच केला त्यांनी. आणि ते म्हणे पुलाविषयी ते पाटील कोणत्या पक्षात होते हे बी सांगायला पाहिजे त्यांनी. पाटील भाजपमध्ये होते त्यावेळेस, भाजपमध्ये आपले सॉरी याच्यामध्ये उभाटा गटात होते ना. आम्ही सामान्य माणसं. आता यांचं असं झालेलं आहे, दोन्ही सत्तेत आहे, पण ते दोघंच भांडून राहिले. बाकीच्या शेतकऱ्याच्या प्रश्नाला काही घेणं देणं नाही. आज मकाचा प्रश्न आला, परत आज कशाचा असू त्याला आंदोलन करावं लागू राहिले शेतकऱ्याला. यांना काही घेणं नाही. हे सत्तेत आता 15 दिवस भांडतील आणि परत एकत्र बसतील सत्तेत आणि चालू आहे शेतकऱ्याच्या मुंडीवर पाय द्यायचं काम यांचं. याला काही घेणं नाही. यांचे म्हणजे बाईट घेऊन सुद्धा उपयोग नाही काही. हे फक्त हेच बोलणार, यानं हे केलं आणि त्यानं ते केलं आणि दोघांची चुकी, दोघं सत्तेत आहे. एवढं शेतकरी संघटनेच्या वतीने मी सर्वांना एकच विनंती करतो की आज आपण एवढे जमलेलो आहे, सगळे शेतकरीच वर्ग आहे. प्रथम शेतकऱ्याचे प्रश्न सॉल्व्ह झाले पाहिजे. रस्ते दवाखाने होत राहत्या, पण जी आजची लगेच काळाची गरज आहे. आम्ही 2 महिन्यापूर्वी जे आंदोलन केलं वैजापूरला, आपल्या तालुक्यात मराठवाड्यासाठी किंवा वैजापूर तालुक्यात 2 कोटी नुकसान केलं या लोकांनी, 200 कोटीचं. आणि हे पंचायत समिती जिल्हा परिषद तुम्हाला काय फुलीनं पैसे वाटणार आहे? 1000 रुपये वाटतील, 2000 रुपये वाटतील, पण आपले हेक्टरी 11,000 रुपये त्यांनी खाल्लेले. यांनी निर्णय लावायला पाहिजे ना. हा, तुम्ही या गोष्टी विचार का. तुम्ही 1000 आणि 2000 फुलीचे याचे करूच नका, पण शेतकरी संघटनेच्या पाठीमागं तुम्ही 100% उभं राहा. तुम्हाला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही. 15 तारखेला आपण इथं आता गोदावरी नदीत आंदोलन ठेवलेलं आहे, त्यावेळेस भरभरून शेतकऱ्यांनी सगळ्यांनी सपोर्ट करा. आपल्याला आपल्या हक्काची मागणी आहे. एखाद्या नेत्या मागं कोणा मागं पळू नका. शेतकरी म्हणून एक ही गोष्ट ध्यानात घ्या. आजचा कार्यक्रम म्हणजे निव्वळ इथं जमलेल्या लोकांना मूर्खात काढण्याचा कार्यक्रम झालेला आहे. एकमेकावर आरोप केले, दोघंही सत्तेत मिळून मिसळून दोघंही खवरायले, मलिदा खवरायले, दोघंही एकमेकावर आरोप करताय, जबाबदारी ढकलण्याचं काम करताय. आणि खंत एवढी एकच वाटते का इथं बसलेल्यापैकी 80-90% लोक शेतकरी, पण एकही शेतकऱ्याच्या प्रश्नावर एकानेही मुद्दा मांडला नाही. फक्त तू असं काम केलं, मी असं काम केलं, या कामात कोणाला किती फायदा झाला, म्हणजे हा फक्त तू मारल्यासारखं कर आणि मी रडल्यासारखं करतो अशा पद्धतीचा हा कार्यक्रम झालाय. पण शेतकऱ्याच्या प्रश्नावर एकानेही मुद्दा मांडला नाही. त्यामुळे आणि जिल्हा परिषद असेल किंवा विधानसभा असेल, जिल्हा परिषद झाल्यानंतर यांना मेंबर कमी पडल्यानंतर भाजप असेल, शिंदेगड असेल, एकत्र येऊन सत्ता बसवणार, एकत्र येऊन जिल्हा परिषद अध्यक्ष करणार आहे. आणि परत तुम्ही एकमेकावर आरोप करताय म्हणजे जनतेला मूर्खात काढण्याचं काम या सर्व लोकांनी केलेलं आहे. परंतु जनतेला सुद्धा एवढं कळतं, पण जनता सुद्धा या गोष्टीला प्रतिसाद देत नाही. माझं एक आव्हान आहे, आता 15 तारखेला हे आंदोलन आहे पुलावर, तिथं सगळ्या लोकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं. पलीकडे राधाकृष्ण विखे पाटील लोकप्रतिनिधी आहे, त्यांनी 17-18 हजार रुपये शेतकऱ्यांना हेक्टरी अनुदान मिळालं. आणि शेजारी 1/2 किलोमीटर फक्त आमचं गाव आहे. मग 1/2 किलोमीटर मध्ये एवढा फरक पडला का? तिकडे जास्त पाऊस झाला, इकडे कमी पाऊस झाला. मग इथल्या लोकप्रतिनिधींचं काम होतं की विधानसभेने प्रश्न उपस्थित करायला पाहिजे होता का माझ्या तालुक्याला का कमी पैसे मिळाले. तो जर तिथला पालकमंत्री जर पूर्ण नगर जिल्ह्याला पैसे मिळवून देऊ शकतो, तर इथल्या पालकमंत्री संजय शिरसाटचं काम नव्हतं का विधानसभेमध्ये? का संभाजीनगर जिल्ह्याला का 100% पैसे मिळू शकत नाही? भाजपचे पण मंत्री ना, भाजपचे पण मंत्री आहे सगळे. मी दोन्हीवर आरोप करतो, भाजप आणि सेना दोघंही एकाच नाण्याच्या 2 बाजू आहे. दोघंही मी दोघांवर आरोप करतोय. असं नाही की मी भाजपच म्हणतोय, शिंदेच म्हणतो. दोघंही एकाच नाण्याची बाजू आहे, दोघंही सत्तेत आहे. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर येऊ आपण. आता ऐका, आता दोघांचं राहीन, दोघांपैकी ऐका. आता माझं म्हणणं ऐकून घ्या एकदा. एक शिंदे गटाचा कार्यकर्ता सर्व आरोपांची उत्तर देईन, प्रत्येकाचा घेऊन अर्थ नाही. कुणीतरी तुमचं एक सांगून ठेवा काय तुमच्या आरोपांचे उत्तर द्यायचे. थोडक्यामध्ये सोमनाथ बळीचं उत्तर देईन आणि तिकडून भाजपचं कोण देणार आहे? तुम्ही करणार सीताराम पाटील की तुम्ही? ठीक आहे, इकडून पहिले शिवसेनेकडून सर्व आरोपांचं उत्तर घेऊ आणि मग भाजपकडं. आणि याच्यानंतर ऐका, आरोप प्रत्यारोप नाही, याच्यानंतर शेतकऱ्यांचे प्रश्न. ठीक आहे, बरं. यांनी जे आरोप केलेले तुम्ही ऐकले सगळे, हा, तर त्या आरोपांवर तुम्ही तुमचं स्पष्टीकरण द्या. आताच बऱ्याच मित्रांनी या ठिकाणी मुद्दे मांडले. प्रथमतः मी शेतकरी आहे आणि ज्या शेतकऱ्यांच्यासाठी या लोकांनी जो लढा उभा केलेला आहे, प्रथमतः माझा आमच्या पक्षाच्या वतीने मी यांना पाठिंबा देतो. आणि सगळ्या शेतकऱ्यांना पैसे भेटले पाहिजे.
कारण शेतकरी एका पक्षाचा नसतो. शेतकरी हा एक आपले शेतजमीन कसून स्वतःचं पोट भरत असतो आणि जे नुकसान झालेलं त्या नुकसानीची भरपाई भेटावा यासाठी जर शेतकरी कोणी आंदोलन करत असतील तर त्या शेतकऱ्यांच्या पाठीशी प्रथमतः आम्ही या ठिकाणी उभा राहणार आहे. दुसरा मुद्दा थोडं मागं ठेवा ते काय माणसाला सांगू राहिले ना. आपण सगळ्यांचे मुद्दे ऐकले. काही मित्रांनी आत्ताच मुद्दे सांगितले की विकास दिसला नाही. मी आमच्या बाजारांचं जर उदाहरण सांगायचं झालं तर रामदरबार आश्रम या ठिकाणी सन्माननीय आमदार साहेबांनी 40 लाख रुपयाचा डोम दिलेला आहे आणि जे शिवगिरी आश्रम आहे ज्या ठिकाणी रामगिरी महाराज राहिले त्या ठिकाणी देखील 20 लाख रुपयाचा त्या ठिकाणी डोम दिलेला आहे. आमच्या मित्रांनी आत्ताच सांगितलं विकास दिसला नाही आणि त्यांनी एक डोमचं काम सांगितलं आणि कमलपूर ते बाजारठाण या ठिकाणी 10 ते 12 कोटी रुपयाचं बंधाऱ्याचं काम आता चालू झालेलं आहे. उच्च पातळीचा जो 234 कोटी रुपयाचा बंधारा आहे तो शेतकऱ्यांसाठीच होणार आहे. त्याचंही काम अंतिम टप्प्यामध्ये या ठिकाणी आहे. जो डोणगावपासून तर कायगावपर्यंत सर्वज्ञ महामार्ग या ठिकाणी सुरू होणार आहे तो देखील 234 कोटी रुपयाचा कायगावपर्यंत तो मार्ग होणार आहे. दुसरा मुद्दा असा आहे की शेतकरी कर्जमाफीचा जो मुद्दा आमच्या मित्रांनी घेतला, मला एक म्हणायचं आहे अनेक सर्व तालुक्यातील जनतेने पाहिलं की विधानसभेमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी व्हावी यासाठी आमदार साहेबांनी बऱ्याच वेळेस प्रश्न मांडले. मला एक हे कळायला तयार नाही. बऱ्याच मित्रांनी आत्ताच सांगितलं की ही निवडणूक आता जिल्हा परिषद पंचायत समितीची आहे आणि या ठिकाणी आमदार असतील बागडे नाना असतील ही त्यांची निवडणूक नाही. या स्थानिक निवडणुकीमध्ये ज्या उमेदवाराला आपण 4 वेळेस निवडून दिलं त्यांनी काय कामं केले हे म्हणण्यापेक्षा पण आपल्याला बदल करण्याची गरज आहे आता आणि दुसऱ्याला बदल करून दुसरा उमेदवार या ठिकाणी चांगला ताकदीचा काम करणारा आपण या ठिकाणी दिला पाहिजे. शेतकऱ्यांचे जर तुम्ही प्रश्न मांडायला गेले पंचायत समिती जिल्हा परिषदमध्ये तुम्ही पत्रकार आहात, तुम्ही वैजापूरचे आहात, तुम्ही बघितले विहिरीची रेट काय होती 30,000 रुपयाची रेट विहिरीला होते. गोट्याची रेट काय होते 10,000 रुपयाचे. आम्हाला काय म्हणायचं कोणत्या पक्षाचं म्हणण्यापेक्षा हा जो लोकप्रतिनिधी आपण निवडून दिला होता आम्ही देखील शिवसेनेचे आहे. जवळपास 4 टर्म या ठिकाणी शिवसेनेचाच जिल्हा परिषदचा मेंबर निवडून आलेला आहे. आजही आम्ही शिवसेनेचे आहेत परंतु आम्हाला त्या शिवसेनेच्या माणसाचं काम आवडलं नाही. आता आम्ही या ठिकाणी बदल करणार आहे. दुसरा मुद्दा काय बऱ्याच जणांनी सांगितलं कामाचा, आता कोण किती कामं करतं कोण किती खातं त्यांना माहिती आहे. यांना सत्तेशिवाय करमत नाही, यांना पैसे खाण्याची सवय लागलेली आहे. त्याच्यामुळे टपकाने लोकांना गद्दार म्हणत होते. आता यांनी उड्या मारून भाजपमध्ये उड्या मारल्या. कशासाठी मारल्या? तुम्ही निष्ठावून होता ना, तुम्ही जनतेचं काम करत होता, तुम्ही अपक्ष सुद्धा निवडून येऊ शकत होता. तुम्ही का सत्तेच्या पाठीमागे गेला? तुम्ही म्हणत होते 50 खोके एकदम ओके. आता यांची किती खोके आणि किती ओके याचं उत्तर यांनी जनतेला दिलं पाहिजे. सर्वसामान्य पक्षाच्या ठिकाणी प्रत्येक जण ज्याचं काम करणार आहे पण तुम्ही तुमची तत्वनिष्ठा तुम्ही जे बोलत होते तुम्हीच मुलाखती घेतलेल्या आहे पत्रकार लोकांनी त्याच आम्ही ऐकलेलं आहे. त्यांना तुम्ही हा प्रश्न विचारला पाहिजे का आता तुम्ही भाजपमध्ये काय गेले. आणि रामकृष्ण गोदावरीचं जे कर्जमाफ झालं 64 कोटीचं हे विधानसभेत सरांनी मुद्दा मांडलेला आहे. मला एक सांगा, अविनाश पाटील हे जिल्हा परिषदमध्ये काम करतात, हे विधिमंडळामध्ये काम करत नाही ना. विधिमंडळामधून कर्जमाफी मंजूर करून आणायला लागते. मुख्यमंत्र्यांमधून आपण वैजापूर तालुक्यांना लोकप्रतिनिधी निवडून दिलेला आहे आणि त्या लोकप्रतिनिधीने किती कामं केली हे जनतेसमोर आहे. आणि भ्रष्टाचार जे म्हणतात मित्र, आमच्या गावामध्ये पण अविनाश पाटलांच्या अनेक लोकांनी कामं केली. पण प्राथमिक जो मुद्दा आहे त्या गावातल्या लोकांनी ते काम चांगलं करून घेतलं पाहिजे. हे प्राथमिक त्या गावकऱ्यांचं कर्तव्य राहतं. याच्यात काही गावकऱ्यांचे बी लोक हात मिळवणे करतात. आता जे जनतेसमोर बोलायला गेलं तर बरंच मोठं वादंग तयार होईल. आणि बऱ्यापैकी मालगाव सर्कलमध्ये ठेकेदारी अविनाश पाटलाच्या माणसांनी जादा केलेली मी नावासह सांगू शकतो. हो. आता त्यांना जो प्रश्न विचारला होता तोच प्रश्न तुम्हाला विचारतो. जसं तुम्ही विकासाच्या कामावरून श्रेयवाद करता तसं जी कामं झालेली नाहीये, वैद्यकीय अधिकारी, जसं आरोग्याचा प्रश्न आहे वैद्यकीय अधिकारी येत नाही, जिल्हा परिषदच्या शाळांची व्यवस्था, आता तुम्ही दोघं सत्तेमध्ये, भाजप पण शिवसेना पण राष्ट्रवादी पण, मग ही एकाचीच जबाबदारी आहे का तिघांची जबाबदारी आहे का? तिघांची जबाबदारी घेत नाही. विकास कामांवरच का श्रेयवाद करतात? ते म्हणता महायुतीचं काम आहे, तुम्ही म्हणता आमदार साहेबांचं काम आहे. बरोबर आहे ना? मग विकास कामांवरच का श्रेयवाद? जे कामं नाही झाले त्यावर श्रेयवाद का? जबाबदारी कोणी स्वीकारत नाही. 100% जनतेच्या ज्या गैरसोयी झाल्या असतात, आम्ही मतदार म्हणून पक्ष म्हणून जनतेला मतदान मागितलेलं आहे. हा जो लोकप्रतिनिधी आहे सबसे लापेशी ठरलेला आहे. आमचं म्हणणं आहे आता लोकप्रतिनिधी बदलला पाहिजे म्हणून जे राहिलेले काम आहे रखडलेले काम आहे ते मार्गी लागतील. याच्यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करणार आहे. चांगला प्रतिनिधी जर दिला तर राहिलेले जे जनतेचे काम आहे ते मार्गी लागतील.
तुमच्या प्रतिनिधींनी आवाज उचलला नाही असा आरोप केला आहे. त्यासोबतच त्यांनी आणखी एक आरोप केला आहे की बंधाऱ्यांचा संबंध, तुम्ही त्याच्या संदर्भाचं उत्तर दिलं नाही, ते राहिलेलं आहे. आणि यासोबतच शेतकऱ्यांचा त्यांनी म्हणले की शेतकऱ्यांचा मुद्दा देखील तुम्ही मांडायला पाहिजे होता. आमच्या मित्रांनी आता जे नागमठांच्या बंधाऱ्याचा विषय काढला, या बंधाऱ्यामध्ये अविनाश पाटीलच होते त्यावेळेस आमदार साहेबांसोबत, सोबत होते 100%. चूक दोघांची का? ते आता जिल्हा परिषद जे सर्कल आहे यांनी सगळ्या कार्यकर्त्यांनी छातीला हात लावून सांगितलं पाहिजे की या सर्कलची सर्वस्वी जबाबदारी अविनाश पाटलांकडे होती. या सर्कलमध्ये आम्ही बी शिवसेनेत काम करत होतो, ते काम करत होते. आमदार साहेब या सर्कलमध्ये अजिबात लक्ष देत नव्हते, त्याच्यामुळे हा भ्रष्टाचार मोकळा चाकळा चालू होता या सर्कलमध्ये आणि विश्वासघात झाला आमदार साहेबांचा. आता त्याच्यामुळे आमच्यासारखे सर्वसामान्य लोक आता बोलायला लागले, हे जड जायला लागले यांना, हे कसे बोलू राहिले. परंतु हे जो भ्रष्टाचार झालेला आहे आम्ही डोळ्यानं बघितलेला आहे. आमच्या बाजाराला बी बंधारे झाले, अविनाश पाटलांनी बांधलेली होऊन गेली. आता JCB काल माती टाकून तेव्हा वड्याला वळण टाकलेली. आता एवढे लोक घेऊन चालला, मी तुम्हाला आता दाखवून देतो, काय अडचण नाही. ठीक आहे, आता थोडक्यात तुम्ही यांच्या आरोपांवर उत्तर द्या आणि जे आरोप केले बाजाटांचा आरोप, बसून घ्या, काय अडचण नाही, बसून घ्या. बाजाटांच्या त्यांनी बंधाऱ्याचा आरोप केला, यासोबतच ते दोघं सोबत होते म्हणे, त्याचा पण त्यांनी आरोप केलेला आहे. काय सांगा? बाजाटांचे बंधारे जे आता बोलले त्यांना विचारले 3 कोटीचे केटीवर कुठे झाले आहे का? ते 3 कोटीचे केटीवर आता 2 वर्षापूर्वी केले म्हणा ते केटीवर 3 कोटी रुपयाचे, आणि ते स्वतः त्याच्या तिथं होते पाणी मारायला. त्यांना विचारायला पाहिजे आहे का तिथं आता सध्या ते बंधारा. आणि मी 15 लाख रुपयाचा अविनाश पाटलांनी दिलेला बंधारा आताही सारे या जनतेला आवाहन करतो, मी 15 लाख रुपयाचा दिलेला 4 वर्षापूर्वीचा बंधारा आजही आहे तसाच आहे, एक थेंब खाली जात नाही. 3 कोटीचे बंधारे झाले तिथे दिसत नाही आम्हाला. दुसरा प्रश्न असा आहे की त्यांनी जे विकासावर आता जे बोलले, आता हा जे बोलले 234 कोटी रुपयाचं जे सांगितलं त्यांनी आता रस्त्याचं 234 कोटी रुपये, महाशताब्दी मार्ग हा 234 कोटी रुपयाचे महानुभाव पंथाचे नागपूरमधले एक मोठे मंथ आहे. त्या मंथाने आखऱ्या अर्थाने राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून तो मंजूर केलेला आहे. हे फक्त श्रेय घेण्याचं काम करतात. आता तुम्ही जर श्रेय घेण्याचं काम करत असाल तर काल तुम्ही बघितलं, हे म्हणते आम्ही हरिभक्त परायण नाही. आता हरिभक्त परायण कालच्या 15 दिवस पूर्वी हरिभक्त परायण कुठे गेले होते? नगरपालिकेमध्ये जय महाराष्ट्र, जय नमस्कार, जय हरी घातलाच नाही. आता ग्रामीणला आले की जय हरी होईल. म्हणजे आमचा मुद्दा असा आहे, म्हणजे विकासाचा काही नाही, फक्त स्वार्थासाठी. आणि तुम्ही जो आता विषय घेतला की अविनाश पाटील, आता इथं ओबीसीचं तुमचं समजा ओबीसीचं तिथे त्या ठिकाणी आरक्षण निघलं होतं, स्वतःचाच बोका उभा केला. स्वतःच उभा करण्याची काही गरज आहे का? स्वतःच उभा केल्यामुळे गोष्टी परिणाम. आणि ते जे बोलले आता लोकप्रतिनिधी बदलायचा आहे, मग आता आमदार जर बदलला तर लोकप्रतिनिधी खाल्ले बदलू शकतात ना. आमदार बदला, लोकप्रतिनिधी जर बदलायचं झालं तर आमदार सुद्धा बदललं पाहिजे. म्हणजे जेवढ्या प्रमाणामध्ये आमदार जबाबदार आहे तेवढ्या प्रमाणामध्ये ही जनता सुद्धा जबाबदार नाही. जनतेनं जर निर्णय घेतलेला आहे की आता कोणाला निवडून द्यायचंय, कोण विकासाचं काम करणार आहे, हे जनतेने ठरवले. दुसरा प्रश्न राहिला ते भाजपमध्ये गेले, भाजपमध्ये काय गेलो आम्ही, या संबंध जनतेच्या भावनेचा आधार करून आम्ही भाजपमध्ये गेलोय का उद्या आपल्याला. आणि प्रत्येक गोष्टीत आम्ही राजीनामे दिले, पक्षाचे पार्टीचे राजीनामे दिले. दिवसा गेलो गुवाहाटीला जाताना, मी पदाचा राजीनामा देऊन नाही गेलो ना. तुम्ही गुवाहाटीला जाताना तुम्ही तुमचाच राजीनामा तेवढा तासाचा इकडे घेऊन आले. आम्ही राजीनामे दिले, प्रॅक्टिकली दिले, पार्टी दिले, जिल्हा प्रमुख दिले. आणि या जनतेच्या भावना ओळखून आम्हाला विकास करायचा सर्कलमध्ये, आणि म्हणून भारतीय जनता पार्टीमध्ये जाण्याची वेळ आम्हाला आली. आणि ते जनतेच्या भावना होत्या म्हणून आम्हाला जावं लागलं. ठीक आहे, आता दोघांचे मुद्दे झालेले, दोघांचे आरोप प्रत्यारोप काय थांबणार नाही. पण दोघांकडून भ्रष्टाचाराचे आरोप झाले, याचा अर्थ भ्रष्टाचार झाला असावा असं आपण गृहीत धरू. ठीक आहे, तेच दोघांकडून झाले, त्यामुळं ठीक आहे. पत्राचं काय हा आमचा शेतकरी संघटनेला पाठिंबा आहे. ठीक आहे. आपण हे शेतकरीचाच मुद्दा येतो आता हा शेतकऱ्यांचा मुद्दा आहे. माझी एक विनंती आहे, कोणीतरी एक तरुण शेतकरी यावा जो कुठल्याही पक्षाचा नाही, फक्त एक कागद वाचायचा, त्याला प्रश्न नाही काही, एक कागद वाचायचा, तरुण शेतकरी, पक्षाचा नाही पाहिजे. भैया पक्षाचे एक तुम्ही पक्षाचे थांबा. एक शेतकरी तरुण कोणी पण वाचायचंय, प्रश्न नाही त्याला, वाचायचंय. थांबा इकडून या कोणीतरी एक शेतकरी कोणी पण जो पक्षाचा नाही. तुम्ही नाही पक्षाचे कोणत्या? हा हे बघा, हे 1 मिनिट, आता हा दादा तुम्हाला पत्र वाचून दाखवणार आहे. हा सर्वात गंभीर मुद्दा आहे आपल्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांचा, हा मराठवाड्यातला आहे. आम्ही असं म्हणत नाही फक्त वैजापूर तालुक्यापुरता आहे, पण वैजापूर तालुक्यात या मुद्द्यावर आवाज उचलला आणि याची सुरुवात ही नागमठाण गावापासून झाली. कारण ज्या शेतकऱ्यांनी हा पहिला मुद्दा उचलला
तो त्याची या नागमठाण शिवारामध्ये 4 एकर शेती आहे आणि हा कार्यक्रम इथं घेण्याचं कारण असते. सर्वांनी लक्षात घ्यावे, हे पत्र आहे हे कोणाचं आहे भैया वाच. वसंतराव नाईक, मराठवाडा कृषी विद्यापीठ, कृषी विद्या विभाग, परभणी. त्यात वाच पुढं काय हे शेवटच वाच. ठीक आहे, हे बघ इथून वाच. खरीप हंगामात खरीप हंगामात मराठवाडा विभागात सोयाबीन पिकाच्या पाण्याची गरज किंवा आवश्यकता ही 700 ते 750 मिलीमीटर असते. एका पिकाची पाण्याची गरज 400 ते 600 मिलीमीटर एवढी असते. खरीप सोयाबीन व मका या पिकांचा कालावधी सरासरी 4 महिने असतो. कापूस पिकाची पाण्याची गरज 550 ते 1000 मिलीमीटर असते. कापूस पिकांचा कालावधी सरासरी 6 ते 8 महिने असतो. बागायती कपाशीला मान्सून हंगामात पावसाचा खंड पडल्यास आणि मान्सून परतल्यानंतर सिंचनाद्वारे पाणी दिले जाते. बर, 1 मिनिट. आता खंड पडल्यावर सिंचनाद्वारे पाणी दिले जाते इथपर्यंत आहे. आता इथून पुढे सर्वात महत्वाचा मुद्दा आहे तुमची मका, कापूस, त्याच्यानंतर सोयाबीन हे पिकांच्या बाबत बागायती जिरायती या संदर्भात कृषी विद्यापीठाने पत्र दिलेले ते वाचा. कालचं शेवटचं. सर्वसाधारणपणे खरीप हंगामात मका व सोयाबीन ही पिके जिरायतीमध्ये येतात. परंतु पर्जन्यमान कमी झाल्यास सदरील पिकांना संरक्षित पाणी देण्याची आवश्यकता असते. तसेच कापूस पिकास पाण्याची सुविधा उपलब्ध असल्यास ही पिके बागायती पद्धतीने सिंचन करून घेतले जाते. अशा पिकास बागायती कापूस असे संबोधले जाते. सर्वांना लक्षात आलं मुद्दा काय आहे. हे परभणी कृषी विद्यापीठाचं पत्र आहे आणि या पत्राच्या अनुषंगाने जर तुम्ही पावसाचा खंड पडला आणि त्या पिकांना मका असेल, सोयाबीन असेल, कापूस असेल या पिकांना तुमच्या विहीर, कूपनलिका किंवा पाटाने पाणी दिलं तर ते पिकं काय होता बागायती. सगळ्यांना आलं का लक्षात. ऑगस्ट महिन्यामध्ये आपल्या तालुक्यात पर्जन्यमान कमी झालं होतं त्यामुळं इथं नांदूरमध्ये कालवा गेलेला आहे ना, रोटेशन आलं होतं ऑगस्ट महिन्यात. म्हणजे आपले पिकं काय झाले बागायती झाले का. आता आपल्या पश्चिम महाराष्ट्रात आलेलं अनुदान, या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रात जो तुमच्या नागमठाणचा शेतकरी आहे, काय नाव आहे गणेश वाडेकर नाव आहे त्यांचं, तर त्याला 90 गुंठ्यासाठी आलेली ही रक्कम आहे. किती वाज भैया. 15,500 रुपये. 15,500 रुपये. बरं, 15,500 90 गुंठ्यासाठी आलेली आहे. आणि ही 4 एकरासाठी किती आलेली आहे भैया. 9,520. 9,520. त्याची नागमठाणमध्ये 4 एकर आजीच्या नावावर शेती आहे त्यासाठी 9,520 आलेली आहे. आता माझा प्रश्न शेतकरी संघटनेपासून सुरू करणार मी. हे मी नाही वाचलं, तुमच्यातल्याच एका शेतकऱ्याने वाचलेलं आहे. काय सांगाल गणेश भाऊ, हा अन्याय झालेला आहे या संदर्भात काय बोला. नाही, हा अन्याय तर 100% झालेला आहे आणि त्याला तुम्ही तर आता पुराव्यानिशी सांगितलं. परंतु पश्चिम महाराष्ट्र आम्हाला लगत आहे. प्रत्येकाचे पाहुणे, रावरे, सोयरे, मित्रमंडळी कोणालाही फोन केला तर ते लगेच सांगतात मका, तूर, कपाशी या पिकाला आम्हाला 17,000 रुपयांनी पैसे भेटले, परंतु वैजापूर तालुक्यामध्ये 6,800 रुपयांनी भेटले. हा प्रश्न शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आम्ही तहसील कार्यालयात उपोषण केलं. त्यावेळेस तहसीलदार साहेबांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलं का त्या तुमच्या चुका झालेल्या त्रिसदस्यीय समिती गावात येईल आणि त्या चुका दुरुस्त करील. परंतु 1 महिना उलटूनही त्रिसदस्यीय समिती आली नाही. परभणी कृषी विद्यापीठाचा जो अहवाल आपण वाचून दाखवला त्या अनुषंगाने वैजापूर तालुक्याचा स्थानिक जो वातावरण आहे, तर वैजापूर तालुक्याचे जे उपविभागीय कृषी अधिकारी आहे ते अहवाल देणार होते 8 दिवसात. त्यांनी अहवाल दिला नाही. शेतकऱ्यांना पंचनामे केले होते ते पंचनामे देणार होते माहितीस्तव, ते पंचनामे दिले नाही. अक्षरशः कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार या ठिकाणी झालेला आहे. आम्ही येत्या 15 तारखेला गोदावरी नदी पात्रामध्ये टोकाचं पाऊल आणि अतिशय खेद वाटतो कृषी प्रशासन भारतामध्ये की शेतकऱ्याला जलसमाधीची वेळ येते. त्या जलसमाधी आंदोलनाचे जे निवेदन आहे आम्ही तालुक्याचे आमदार आदरणीय बोरनारे सर, वैजापूर तालुक्याचे वैजापूर शहराचे नगराध्यक्ष डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी या दोघांना दिलेलं आहे. आमचं त्या दोघांसहित सर्व जिल्हा परिषदच्या आजी, माजी आणि भावी पदाधिकाऱ्यांना शेतकरी संघटनेच्या वतीने जाहीर आव्हान आहे, तुम्ही याविषयी तुमची भूमिका स्पष्ट करा. तुम्ही शेतकऱ्याच्या बाजूने आहे की नालायक प्रशासनाच्या बाजूने आहे. आणि आता इथून पुढं
आतापर्यंत चिखलफेकीवर राजकारण झालं, आता मुद्द्यावर होणार आहे. नांदूर मधमेश्वरचं पाणी स्वर्गीय विनायकराव अण्णांनी 11 TMC मंजूर करून घेतलं 72ला कायम दुष्काळी तालुक्यासाठी. नियमानुसार लोकसंख्या वाढती, परंतु आमच्या पाण्याचं उलट झालं, 11 TMCचं 5 TMC झालं. मग याला जबाबदार कोण? तुम्हाला जिल्हा परिषदला सांगावं लागणार आहे पाणी का कमी झालं, त्याला कोण जबाबदार आहे? स्थानिक जे 5-25 वर्षापासून इथे प्रतिनिधित्व करतात त्यांनी नांदूर मधमेश्वरसाठी काय केलं? नुसते आम्हाला आले, सर्वपक्षीय लोकांनी आम्हाला पाठिंबा दिला, परंतु आपण जसं एखाद्याच्या तिथं काही एखादा माणूस एक्सपायर झाला त्याच्या घरावर जातो, तो माणूस तर काही वापस आणू शकत नाही. तसे हे लोक जे तहसीलला आले आम्हाला भेट द्यायला, आमचं सांत्वन करायला, परंतु त्यानंतर काय? तुम्ही जे सांगतात सत्तेच्या फुशारक्या मारतात. सीताराम पाटलांनी नागपूरपर्यंत सांगितलं, आता आमच्या सोमनाथ पाटलांनी बाजाटांचे लोक नागपूर पार राजस्थानच्या राज्यपालपर्यंत जातात. अरे बाबा, आमच्या शेतकऱ्यासाठी जा. आमच्या शेतकऱ्याची 200 कोटी रुपयाची फसवणूक झालेली आहे. मक्काची परवानगी आज 2400 लोकांना ऑनलाईन केलं, 50 लोकांची खरेदी होती. याच्यावर बोलावं लागणार आहे. इथून पुढं तुम्ही काय केलं, किती खाल्लं, याच्याविषयी आम्हाला आता तेच गटारात दगड मारून ते आपल्या अंगावर उडून घ्यायची आमची काही भावना भूमिका नाही. परंतु इथून पुढची भूमिका स्पष्ट केल्याशिवाय तुम्हाला शेतकरी संघटनेच्या किंवा नागरिकांच्या उत्तर दिल्याशिवाय या जिल्हा परिषद पंचायत समितीला आम्ही मुद्द्यावर बोलले, इथं जो आमच्या पाठीमागे उभा राहील त्याचा बिल्ला लावून शेतकरी संघटना काम करायला तयार आहे, त्याचा आम्ही प्रचार करू. परंतु शेतकऱ्याचा जर तुम्ही विरोध करीत असाल तर या जिल्हा परिषद पंचायत समिती, तुम्ही जे स्वप्न पाहू राहिले, या जिल्हा परिषद पंचायत समितीवर या गटामध्ये बहिष्कार टाकण्याचं काम शेतकरी संघटना करील. काय सांगाल भैया, तुम्ही पाण्याच्या टाकीवर 33 घंटे आंदोलन केलं आणि त्यानंतर पण प्रशासनाने तुमची दखल घेतली नाही. वारंवार तुम्ही प्रशासनाकडे चक्रा मारल्या, याचा साक्षीदार पण मी. मग यात अधिकारी तुम्हाला शेतकरी म्हणून काय किंमत देत आहे? आम्ही वैजापूर शेतकरी संघटना जे तहसील आमरण उपोषण केलं त्याची काही त्यांनी दखल घेतलेली नाही. त्याला 1-1.5 महिना झाला उलटून त्या गोष्टीला. आता 15 तारखेला गोदावरी ते तिथे जलसमाधी आंदोलन करणार आहे. तर त्या 15 तारखेच्या अगोदर, 15 जानेवारी त्याच्या अगोदर हे राजकीय पुढारी जे आहे त्यांनी जर दखल घेतली नाही तर येणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषदला बहिष्कार टाकू. आणि त्या प्रशासनाने आमची काही पण मनावर घेतलेलं नाही. शेतकरी बरोबर. किंमत काय आहे शेतकऱ्याची? माझा प्रश्न त्याला लक्षात आला नाही, तुम्हाला विचारतो मी. शेतकऱ्याची किंमत काय अधिकाऱ्यांसमोर? शेतकऱ्याला कोणताच अधिकार 0 किंमत दिलेली आहे आम्ही तिथं पाहिलं तर. त्याच्यात ते आमदारांनी काय हस्तक्षेप नाही केला, परत बाहेरचे नगराध्यक्षांनी ते दिनेश भाऊनी काय हस्तक्षेप नाही केला. म्हणजे प्रत्येक गोष्टीला जर शेतकऱ्याला आंदोलन करायची वेळ येते तर यांना आपण कसं काय समजायचं का हे आपल्या वैजापूर तालुक्याचे काय म्हणते कार्यसम्राट आहे बुवा किंवा यांनी आपल्याला सहकार्य करायला पाहिजे शेतकऱ्यांना, आणि इथून पुढे मी त्यांनी शेतकऱ्याला सहकार्य करावं. म्हणजे ते भले सराव असून इकडं अविनाश पाटलाचे पक्ष भाजपचे असो कोणी बी, त्यांनी फक्त शेतकऱ्याला सपोर्ट करावा. त्यांनी आता बी शेतकऱ्याला, आता 15 तारखेला जे जलसमाधी आंदोलन आहे तर त्यावेळेस बी त्यांनी याच्या आधी काहीतरी तोडगा काढा, नाही तर याच्यानंतर मग आम्ही उग्र धारण करणार आहे, उग्र रूप. मग त्याला दाखवून देऊ त्यांचे जिल्हा परिषद पंचायत समितीचे त्यावेळेस. बरं, आता शिंदेगडाकडे घेऊ आपण. कोण बोला कोणी बोला. शेतकऱ्यांच्या बाबतीत जो अन्याय झालेला आहे त्यावर शिवसेना म्हणून तुमची भूमिका काय? हे बघा, गणेश भाऊनी आणि त्यांच्या सहकार्यांनी जे शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आंदोलन सुरू केलं होतं, आम्ही मालगाव सर्कलच्या वतीनं आम्ही सर्व जेवढे पदाधिकारी शिवसेनेचे सर्व त्यांना सपोर्ट द्यायला गेलो होतो, ते स्वतः सांगतील. त्यानंतर या तालुक्याचे आत्ताचे नामदार, त्यावेळेचे तत्कालीन आमदार कार्यसम्राट रमेश पाटील बोरनारे सर, हे सुद्धा त्यांना येऊन त्यांचं सांत्वन करून त्यांना सपोर्ट त्यावेळेस दिलेला आहे. काही निकष असे, आता तुम्ही विद्यापीठाचेच निकष या ठिकाणी गाईडलाईन्स वाचून दाखवलेले आहे. आता त्याच्यामध्ये जो काही मार्ग काढायचा आहे तो कृषी मंत्री असेल, पणन मंत्री असेल, यांच्या माध्यमातून आपल्याला तो मार्ग काढावा लागणार आहे. हा प्रश्न नुसता वैजापूर तालुक्याचा नाही, हा प्रश्न संबंध मराठवाड्याचा आहे. याचे निकष बदलले पाहिजे.
मराठवाड्यामध्ये बऱ्याच अशा घटना घडलेल्या आहे का त्या निकषामध्ये मराठवाडा हा बळी पडलेला आहे. उदाहरणार्थ जर या महांकळ वाडगावला जर आपण गेलं तर कुणबीचे प्रमाणपत्र जवळपास 80% तुम्हाला लोक आढळतील. परंतु आपल्या मराठवाड्यामध्ये गेल्या 2 वर्षात 1 वर्षापासून कुठंतरी कुणबीचे प्रमाणपत्र आता निघायला लागलेले. म्हणून हा जो भेदभाव आहे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र, ही जर दरी कमी करायची असेल, गणेश भाऊ सारख्या शेतकरी संघटनेत काम करणारे भाऊ सारखे, मंगेश भाऊ सारखे या लोकांना आमचा नक्कीच या ठिकाणी सपोर्ट राहील आणि आमदार साहेबांनाही यांना आम्ही सपोर्ट करायला लो. आमचं पूर्ण त्यांना पाठिंबा आहे. तुमच्या पक्षाकडून शासकीय स्तरावर याबाबत कुठला पाठपुरावा झाला? कारण आंदोलन होऊन जवळपास महिन्याच्या वर झालेलं आहे. त्याच्या अगोदरपासून त्यांनी निवेदन पण दिलेलं आहे. तुमच्या पक्षाकडून शासकीय स्तरावर काय पाठपुरावा झाला? तुमच्या लोकप्रतिनिधींनी कुठं हा मुद्दा उपस्थित केला का कुठल्या शासकीय स्तरावर? आणि जसं तुम्ही म्हणतात की गणेश भाऊच्या पाठीमागे उभे, त्यांना आंदोलन करण्याचीच वेळ का आली? जर वैजापूर तालुक्यात विकास होतोय भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी तिन्ही पक्षाकडून, मी एका पक्षाचं बोलत नाही, तर शेतकऱ्यांना आंदोलन करण्याची वेळ काय येते? काय झालं, हे जे हिवाळी अधिवेशन आता झालं त्यामध्ये आदरणीय राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असेल, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा असतील व कृषी मंत्री दत्तमामा भरणे असेल, यांच्यासोबत आमदार रमेश पाटील बोरनारे सर आणि आमदार आपले प्रशांत बम साहेब यांनी एक मीटिंग केलेली आणि त्याच्यामध्ये ते अभ्यास समिती, एक अभ्यास गट एक स्थापन करून हे निकष कसे बदलता येतील मराठवाड्याचे आणि पश्चिम महाराष्ट्राचे, जे आपल्याला अनुदान देण्यामध्ये जी तफावत होती याच्यावर कसा मार्ग काढेल यासाठी एक समिती गठीत केली जाणार आहे. समितीचं तर लांब राहू द्या. माझा पुन्हा एक प्रश्न आहे तुम्हाला. जर पश्चिम महाराष्ट्रातली मक्का बागायती आहे ना आपल्याकडची, तिकडं मक्का आहे ना इकडं मक्का आहे ना, मग निकष बदलायची जरूरत काय त्याच्यामध्ये? आपल्याकडे बागायती भाग आहे, तिथं बागायती प्रमाणे टॅक्स घेता, तिकडं पण बागायती भाग आहे, तिकडे बागायती प्रमाणे टॅक्स घेता, मग निकष कुठं बदलायचे इथं? याच्यात एक मिनिट मी अजून एक सांगतो. यात अधिकाऱ्यांची चूक तर म्हणावं लागेल ना, की अधिकाऱ्यांवर आता ते म्हणले की अधिकारी आमचं ऐकतच नाही. त्यांनी उपविभागीय कृषी अधिकारी यांचं पत्र येणार होत त्यांना, पण उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांनी अहवालच दिलेला नाही. आता त्याला जवळपास झाला महिन्याहून अधिक काळ झाला. अधिकारी पण काही शेतकऱ्यांना काही समजत नाही. मग अधिकाऱ्यांना वच करायला नाही कोणाचा, आणि निकष बदलायची जरूरत काय? आता बागायती सिद्ध झालं ना, विद्यापीठ त्यांच्यासाठी सर्वोच्च, ते अहवाल देत नाही. कुठेतरी याच्यात फक्त राजकारण करायचं म्हणून सुरू आहे काय? असं काही नाहीये, राजकारण करायचा असा काही मुद्दा नाहीये. अधिकारी ऐकत नाहीये तर त्या अधिकाऱ्यांना त्या पद्धतीची आपण समज देण्याचा प्रयत्न लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून आपण देऊ. आता जे गणेश भाऊंनी 15 तारखेचं आंदोलन सुरू केलेलं आहे त्या ठिकाणी त्या आंदोलनाला आमचा सपोर्ट तर राहीलच, परंतु अधिकाऱ्यांनाही त्या पद्धतीनं जशाच तसं उत्तर आम्ही त्यांच्या माध्यमातून त्यांच्या सोबत राहून देण्याचा आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहोत. आता भाजपकडे येऊ. तुम्ही पण सत्तेत आहे आणि सत्तेत असताना शेतकऱ्यांच्या बाबत हा जो अन्याय झालेला आहे, वैजापूर तालुका असेल, मराठवाडा संपूर्ण, फक्त वैजापूर तालुका नाही, त्यात भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना तिघांची चूक आहे. एकाची चूक नाही, सर्व लोकप्रतिनिधींची चूक आहे असं आम्ही ग्राह्य धरतो. आणि या संदर्भात तुम्ही काय पावलं उचललेली? आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं गणेश पाटील तांबे यांनी बाजार समितीच्या उपवेशनाला सुरुवात केली. त्या दिवसापासून भारतीय जनता पार्टी, दिनेश भाऊ असेल, अविनाश पाटील गालांडे असतील किंवा आम्ही सर्व कार्यकर्ते असेल, हे त्यांच्या पाठीमागं ठामपणे उभा आहे. आता मध्ये तहसील मोड त्यांचे आंदोलन केलं, उपोषण केलं, त्या दिवसापासून ते शेवटच्या क्षणापर्यंत अविनाश पाटील गालांडे असतील, एवढी निवडणूक चालू असताना सुद्धा दिनेश भाऊ असतील, हे सर्वजण त्या ठिकाणी उपस्थित होते आणि यांना जे लागल सहकार्य ते केलं. त्यांना त्या ठिकाणी लाईट देण्याचं काम केलं. त्यानंतर या तहसीलदार साहेबाला त्या ठिकाणी SDM ला बोलून त्या ठिकाणी अनेक प्रश्न या ठिकाणी विचारले गेले. हेच नाही, परंतु त्या ठिकाणी तात्काळ दिनेश भाऊंना, बावनकुळे साहेबांना, महसूल मंत्री नामदार साहेब यांना फोन करून त्या ठिकाणी गणेश भाऊ तांबे यांना विचारून घ्या ना तुम्ही, शेतकरी संघटनेचे नेते येते त्यांच्या संघ बावनकुळे साहेब बोलले का नाही. त्या ठिकाणी तात्काळ बोलणं सुद्धा नामदार साहेबांसंग करून दिलं आणि लगेच त्या ठिकाणी बदल करण्याचं काम या ठिकाणी सांगितलेलं आहे. जर तुम्ही म्हणत असेल बाबा पश्चिम महाराष्ट्रात निकष असा इकडं असा, तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये बावनकुळे साहेब बोलले, त्याला विचारून घ्या ना. दिनेश भाऊंना कलेक्टर साहेबांना पत्र दिले. त्याच्यानंतर अहिलानगर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे पालकमंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे साहेब त्यांनी 2 महिन्यापूर्वी
18,000 27,000 या पद्धतीनं वाटप केलेलं आहे. मग इकडे आपण जर पाहतो तर कार्यसम्राट आमदार आहे, पालकमंत्री संजयजी शिरसाट साहेब आहे, यांनी काय केलं नाही? यांची जबाबदारी आहे, लोकप्रतिनिधी यांची जबाबदारी, पालकमंत्री यांची जबाबदारी आहे. ज्या पद्धतीने अहिल्यानगरच्या पालकमंत्र्यांनी जबाबदारीनं त्या ठिकाणी 2 महिने वाटप त्या शेतकऱ्यांना केलं, मग या पालकमंत्र्याची लोकप्रतिनिधी जबाबदारी नाही का? आणि भारतीय जनता पार्टी सातत्याने गणेश पाटील तांबे असतील, त्यांनी प्रामाणिकपणे सांगावं की त्यांच्या बरोबर आम्ही आहे की नाही. त्यांचं टाकीवरचं मी स्वतः होते पत्रकार म्हणून, आम्ही तिथं रात्री 8:30 वाजता त्यांचं उपोषण सोडलं, त्यांना मदत केली. दिनेश भाऊचं पत्र घेऊन स्वतः दिनेश भाऊ तिथं आले आणि ते उपोषण यांचं सोडण्याचं काम दिनेश भाऊच्या माध्यमातून झालेलं आहे. त्यानंतर तहसीलमध्ये सुद्धा उपोषण सोडण्याचं काम केलंय आणि आता जिथे जिथे त्यांना आपला पाठिंबा लागेल तिथे तिथे आमचा पाठिंबा या ठिकाणी अविनाश पाटलाच्या माध्यमातून हा तयार आहे. पाठिंबा तुम्ही दिलाय, पण ते म्हणताय सातवण करून काय होणार आहे? फक्त? सांत्वन करून आम्ही पाठपुरावा केला ना, दिनेश भाऊच्या माध्यमातून कलेक्टरला पत्र दिलेलं आहे आणि वेळोवेळी संपर्क आहे त्या ठिकाणी कलेक्टरशी, अधिकाऱ्याशी आणि वर मंत्री महोदयाशी चालू आहे. आम्ही त्यांना 100% आम्ही त्या ठिकाणी त्यांचं सांत्वन नाही करत. तरी पण जर अधिकारी हे लोकप्रतिनिधींना जुमानत नाही, त्यांना अजूनपर्यंत कुठलंही उत्तर भेटलेलं नाही. जर महिना झाला, त्यांना 7 ते 8 दिवसाचा कालावधी सांगितला होता, महिना होऊन अधिकारी त्यांनी 4 चक्रा मारल्या आणि तिथं मी साक्षीदार आहे. मग याच्यात चूक कोणाची? आता काल नगर अध्यक्ष झाले, आताच्या प्रशासनावरची जी पकड राहील ती तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये कळेलच. आता 5-6 वर्षामध्ये तुम्ही बघितलं प्रशासनावर काय परिस्थिती आहे. प्रशासनामध्ये हे शेतकरी संघटनेचे नेते म्हणून जाऊ द्या, पण सर्वसामान्य जो मोजमजून जातो एवढे हाल होते की त्याला 4-4 8-8 दिवस चक्रा म्हणून सुद्धा त्याचं काम होत नाही. परंतु येणाऱ्या काळामध्ये आता दिनेश भाऊच्या नेतृत्वामध्ये या प्रशासनाला नीट केल्याशिवाय दिनेश भाऊ थांबणार नाही. अविनाश पाटील यानंतर जिल्हा परिषद गेल्यानंतर जिल्हा परिषद सुद्धा प्रशासन एक खडून जागी होणार आहे आणि म्हणून अशा पद्धतीने दोघही प्रतिनिधी आमचं काम केल्याशिवाय राहणार नाही. बरं, आता आपण शेवट गणेश पाटील तांबे यांच्याकडून करू. गणेश, ठीक आहे, बोला. शेतकरी म्हणून बोलून द्या. हा, तुमचं पण घेऊ. तुमचं एक ऐका, तुमचं ऐका ना, सिरियल कशी होती ऐका ना. शिवसेना, भाजप, शेतकरी संघटना, परत शिवसेना, परत भाजप आणि शेवट आता शेतकरी संघटना शेवट करा नंतर, मग इथं कार्यक्रम संपन. ठीक आहे, बोला, तुम्हाला काय मत मांडायचं? यांचं म्हणणं आहे का निवड समिती ते नेमलेली निकष बदलण्यासाठी. त्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना आम्हाला बागायतीचं अनुदान मिळालेलं आहे. त्यावेळेस बागायती अनुदान होतं, मग 5-6 वर्षात तुम्ही निकष बदलवले का? म्हणजे हे फक्त एक निवळ धुळपेक आहे. मराठवाड्यात काही बीडमध्ये काही भागातही बागायती अनुदान मिळाले, कन्नडच्या भागातही अनुदान मिळाले. मग तुम्ही असं का सांगता का मराठवाड्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रात वेगळे निकष आणि मराठवाड्यात वेगळे निकष आहे? हे निकष बदलण्याची समिती नेमलेली ही फक्त धुळपेक आहे. आम्हाला बागायती अनुदान मिळालेलं ना पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना, मग त्यावेळेसचे निकष आणि आताचे निकष याच्यात बदल झाला का? मग हे फक्त एक धुळपेक आहे. बरं, गणेश भाऊ बोला. यामध्ये आताच आमचे मित्र पंकज भाऊने जी मांडली तर ती वस्तुस्थिती आहे. 2013ला ज्यावेळेस दुष्काळ पडला त्यावेळेस बागायती प्रमाणात त्या बागायतीला 13,500 रुपये होते, तेव्हा प्रत्येक शेतकऱ्याला भेटलेले. आणि आता 2013 तर मागं जायचं काम नाही. डॉक्टर साहेब, आपल्या वैजापूर तालुक्यात ह्याच आंदोलन वाटत असताना लासूर, जानेफळ आणि शिऊर या 3 मंडळामध्ये 644 हेक्टरला 17,000 अनुदान दिलेले. अद्रक असल, बागायत म्हणून अद्रक असल, कांदे असल. मग आमचं हेच म्हणणं आहे, नागमठाण मंडळात कांदे नव्हते का? नागमठाण मंडळात अद्रक नव्हती का? आम्ही प्रशासनाला विचारलं, ते 644 हेक्टर आहे त्या शेतकऱ्याचे पंचनामे द्या आम्हाला. त्यांचं कोणचं पीक होतं बाबा? वैजापूर तालुक्यातच. अक्षरशः मी तुम्हाला सांगतो, आपले राजकीय मतभेद बाजूला जर आपण ठेवले आणि या अधिकाऱ्याच्याच मनावर हे सगळं, आपल्या वैजापूर तालुक्यात 644 लोकांना भेटतात आणि बाकीच्या लोकांना भेटत नाही. याच्यामध्ये जे तालुक्याचे प्रमुख राजकीय नेते मंडळी, मी कालही एका बाईटमध्ये म्हणलो की 1,44,000 मतं आमदार साहेबाला दिले आणि दिनेश भाऊला 91,000 मतं पडले. हे मतं देणारे 90% मतदार हे शेतकरी आहे. आज पश्चिम महाराष्ट्राचं आपण अनुकरण करावं. आपण शेतकरी मुद्द्यावर एकत्र आलं पाहिजे. चिखल फेक करून चालणार नाही. आपल्याच वैजापूर तालुक्यात त्यांना प्रशासनाला खुलं आव्हान आहे, त्या 644 शेतकऱ्याचे पंचनामे जाहीर करा. एक पंचनामा द्यायला तयार नाही. नेमकं काय सावळा गोंधळ? बरं, आपण काय अशी वैयक्तिक माहिती काही मागत नाहीये. म्हणजे यांनी काय केलं, शेतकऱ्याला अंधारात ठेवलं, लोकप्रतिनिधीला अंधारात ठेवलं, सगळ्याच
सत्ताधारी असो विरोधक असो की शेतकरी संघटना असो, आज यांच्यावर जर वचक निर्माण केला तर आपल्या निमित्ताने मराठवाड्याला भेटेल तेव्हा भेटेल, परंतु आपल्या वैजापूर तालुक्याला 200 कोटी रुपयाचा फायदा होईल याच्यात काही शंका नाही. आणि याच्यामध्ये कुठलीही चर्चा करायची असेल, टेक्निकल कुठलेही प्रश्न असेल, अनुदान बंद होईल वगैरे असं काही नाही. आपल्याच वैजापूर तालुक्यातल्या 644 शेतकऱ्याला दिलं. गंगापूर तालुक्याची यादी घ्या, काही ठिकाणी दिलं, परंतु काय झालं, अघोषित या अधिकाऱ्यांनी बागायती क्षेत्र हे कोरडं लावून दिलं. त्याच्यात हा मुद्दा उठल्यानंतर हा निर्माण झाला, ऐरणीवर आला. आता फक्त आपल्याला हात जोडून विनंती आहे, याच्यात राजकारण करू नका. सगळ्यांनी एकत्र येऊन जर लढा दिला, हा नुसता शेतकरी संघटनेचा नाही तर हा मा शेतकऱ्याचा आहे. आधी आपला बाप शेतकरी आहे, आपण सगळे आधी बापाची बाजू घेऊ, नंतर आपले पक्ष वगैरे पार्टी ती सगळ्याला असती. लोकशाहीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्याला मत व्यक्त करायचा, तसंच निवडणूक लढवायचा अधिकार दिलेला आहे, तो सर्वांनी करावा. परंतु शेतकरी संघटनेच्या वतीने मी प्रामाणिकपणाने आपल्या सर्वांना हात जोडून विनंती करतो की राजकीय जोडे बाजूला ठेवा आणि शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी सर्वांनी एकत्र यावं. आणि 15 तारखेला हजारोच्या संख्येने या ठिकाणी गोदावरी नदी पात्रामध्ये या ठिकाणी उपस्थित राहावं. आणि त्या 15 तारखेची वेळच प्रशासनाने येऊन नाही दिली, यासाठी जर आमदार साहेब पालकमंत्र्यांसोबत बैठक लावित असन तर शेतकरी संघटना चर्चेला तयार आहे. डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी जर समजा महसूल मंत्री त्यांचे बावनकुळे साहेब त्यांच्यासोबत मीटिंग लावित असन तर आम्ही तयार आहे. पंकज ठोंबरे, सतीश भाऊ चव्हाणे ते जर समजा दत्ता मामा भरणे सोबत चर्चा करीत असन, त्यांना प्रत्येक कागदानिशी आणि टेक्निकल आमचा मुद्दा कसा बरोबर आहे हे आम्ही पटवून द्यायला तयार आहे. ती चर्चा लोकात जरी करायची असली, शेतकरी संघटनेची मागणी हे वास्तववादी आहे. आमचं जर काही चुकत असन तर आमच्यापेक्षा तालुक्याचं नेतृत्व करणारे डॉक्टर दिनेश भाऊ असन, आमदार साहेब असन, माझं जर चुकत असन त्यांनी मला सुद्धा सांगू. आम्ही काही त्यांच्या पुढं नाही, परंतु मागून जसं आलं तसंच पुढं हा पूर्ण मराठवाड्याचं म्हणून आम्ही ते सोडणार नाही. आता सोडून द्यायचे दिवस संपलेले. महाराष्ट्रात झालं, नियम हे लोकांसाठी असतात, लोकनियमासाठी नाही. ज्या वेळेस कांद्याचं आंदोलन झालं, व्यापाऱ्यांनी पैसे बुडवले, त्यावेळेस सुद्धा महाराष्ट्रात कुठंच पैसे भेटले नव्हते, परंतु बाजार समितीने दिले. त्यावेळेस ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं, आमदार साहेबांनी जे सहकार्य केलं असन, दिनेश भाऊन जे सहकार्य केलं असन, आम्ही मोठ्या मनाने त्यांचं कौतुक केलं, अभिनंदन केलं. विधानसभेत आमदार साहेबांनी मांडलं, आम्ही मान्य केलं. मंत्रालयात त्यांनी बैठक घेतली, 90% पैसे आम्हाला भेटले. ते महाराष्ट्रात आजपर्यंत कधीच भेटलेलं नाही, तो सुद्धा इतिहास आहे. महाराष्ट्र सरकारच्या जे पणनचं गॅजेट राहील त्याच्यात वैजापूरची नोंद होणार आहे. तेव्हा जसं सहकार्य केलं, आता पण सहकार्य करा. आणि शेतकऱ्यांना मी आपल्या मार्फत विनंती करणार आहे, आमचे मित्र दत्ता भाऊनी मांडलं का जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक येईल, किती का लाख आणि करोडपती उमेदवार आला, 1000-2000 देईन, पण हेक्टरी 11,000 कोणी देऊ शकत नाही. आपल्या न्याय हक्कासाठी आपली लढाई आपल्यालाच लढावं लागणार आहे. आपण हजारोच्या संख्येने सहभागी व्हा. शेतकऱ्याला न्याय भेटूच तर शेतकरी संघटना एक किंचित सुद्धा मागे हटणार नाही. प्रकाशजी याचं उत्तर मी पहिलं राजकीय पक्षाचा कार्यकर्ता सोडून पहिलं आम्ही सगळे बसलेली तर 90% ने 100% कार्यकर्ते शेतकरीचे. शेतकऱ्याचे प्रश्न 100% महत्वाचेच आहे. आणि मला आनंद सगळ्यात या गोष्टीचा वाटतो की ह्या सगळ्या प्रश्नाची सुरुवात ही नागमठाणमधून झाली. गणेश भाऊ, याचा आम्हाला आमच्या गावकऱ्यांना सगळ्यात आनंद आहे की आता ही जी सुरुवात झाली शेतकरी संघटनेची किंवा शेतकऱ्याच्या प्रश्नाची, ही निश्चितच आता कालांतरानं वाढत जाईल आणि निश्चितच एक दिवस आपल्याला या शेतकऱ्यांना नक्की न्याय मिळेल. राहिला दुसरा विषय की आम्ही आमदार बोरणारे सरांच्या नेतृत्वात काम का करतो. राहिला विषय, तुम्ही आता सुरुवातीपासून शेतकऱ्याच्या प्रश्नाच्या बाबतीत कांद्याचा प्रश्न उपस्थित झाला, गणेश भाऊनी त्यांनी आंदोलन चालू केलं, पण मार्केट कमिटीची सरळ सरळ या चूक असताना आमदार साहेब त्या ठिकाणी गेले. तो विषय त्यांनी स्वतःच्या अंगावर घेतला की कोणी मार्केट कमिटीने नाही पैसे दिलेत, मी खिशातून पैसे देईन. आणि 100% त्या शब्दाची पूर्तता करत आमदार साहेबांनी स्वतः, तुम्हालाही माहिती, खिशातून काही पैसे टाकले. हा, खिशातून पैसे टाकले, तुम्ही दाखवलं. शेतकरी संघटनेने ती गोष्ट मान्य केली, त्यांनी खिशातून पैसे टाकले. त्यानंतर अधिवेशन लागलं, अधिवेशनामध्ये तो प्रश्न उपस्थित केला पणन मंत्र्याच्या उपस्थितीत.
मंत्रालयात बैठक लावली, बैठकीला शेतकरी संघटना, मार्केट कमिटी सगळे हजर होते. राहिला विषय मागच्या वर्षी सततचा पाऊस झाला होता. त्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब मुख्यमंत्री होते. त्यावेळेस विशेष शेड बनवला होता स्वतः आमदार साहेबांनी बसून, आणि सततच्या पावसाचे सगळ्यांना पैसे भेटलेले. इथं सगळ्या शेतकऱ्यांना ते मान्य करावं लागेल. त्यानंतर राहिला विषय शेतकऱ्याचे हे प्रश्न 100% महत्वाचे, पण आज जर रोडचे कामं होत असतील, शेतकऱ्याची ऊसाची गाडी जाणार आहे ना त्या रोडवरून. मग आमदार साहेब जे रोडचे कामं आपल्या वैजापूर तालुक्यात एवढे 2.5 वर्षात झाले, हे पण शेतकऱ्यासाठीच महत्वाचे. या ठिकाणी बी मानलं पाहिजे. आमच्या भागात साखर कारखाना झाला, हा पण शेतकऱ्यासाठी महत्वाचाच झाला. म्हणजे हे जे प्रश्न उपस्थित करताय हे 100% महत्वाचे. या प्रश्नासोबत आम्ही 15 तारखेला त्यांनी जे आंदोलन ठेवलंय, का आपण राजकारण, आम्ही सुद्धा पक्ष, सगळे नेता बाजूला ठेवून या ठिकाणी शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी एकत्र राहणार आहोत. हीच आमची भूमिका आहे. आम्ही उद्या आमच्या नेत्याला जरी आम्हाला विचारायची वेळ आली का भाऊ आपल्याला हे करावं लागणार आहे, हे आम्ही हक्कानं सांगणार आहे. कारण सगळ्यात महत्व पक्षाच्या आधी आम्ही शेतकरी हे आम्ही मान्य करतो. आता गणेश भाऊंनी जसं सांगितलं की 600 शेतकऱ्यांना वैजापूर तालुक्यातल्या भेटलेलं आहे. तुम्ही नागमठाण सर्कलचेच रहिवासी आहात. तुमच्या भागात कुठं अद्रक नाहीये का, कुठं कांदे नाहीये का? त्याचे पंचनामे त्यांना भेटलेले नाही. मग हे पंचनामे कसे झाले याबद्दल तुम्हाला काय वाटतं, आणि हे का देत नाही प्रशासन? याच्यात चूक प्रशासनाची आहे हे तुम्ही मान्य कराल का? आणि त्यांना आवर घालण्यासाठी आता लोकप्रतिनिधींना तुम्ही तुमच्या सांगाल का आणि बैठक घ्याल का? कारण आता हा मुद्दा आपल्याला भिस्त घोंगडं ठेवायचा नाही. याच्यात राजकारण कोणाचंही नको. भाजपही पाहिजे आणि शिंदे गटही पाहिजे, राष्ट्रवादी पण पाहिजे आणि विरोधक पण पाहिजे. सर्वपक्षीय बैठक घेऊन तुम्ही हा मुद्दा मार्गी लावायला तयार आहेत का? कारण 15 तारखेला त्यांनी आंदोलन केलं, त्यांनी असा इशारा दिला नाही की आम्ही उपोषण करू, त्यांनी जलसमाधीचा इशारा दिलेला आहे. हे टोकाचा पाऊल त्यांनी घेण्या अगोदर तुम्ही त्याच्यासाठी काय प्रयत्न कराल एक शेतकरी म्हणून? नाही, शेतकरी म्हणून निश्चितच महत्वाचा मुद्दा आहे हा. आणि जे आमच्या नागमठाणमधला तुम्ही विषय घेतला, आमच्या इथंही फळबाग आहेत, आमच्या तिथं सरसगट अनुदान देण्यात आले. ही सरळ प्रश्नाची चूक आहे. इथले स्थानिक जे ग्रामसेवक असन, तलाठी असन, कृषी सहाय्यक असन, ही जी समिती सरकारने नेमली, ही समिती असन, तहसीलदार असन, डेप्युटी कलेक्टर असन, या सगळ्या स्थानिक प्रशासनाची ही चूक आहे. तर तुम्ही असा खालीवरपणा का केला? जर वैजापूर तालुक्यात 600 लोकांचा फळबाग लागू शकतो, तर ज्यांचा ओरिजिनल आहे मग ते 600 असन, नाही तर 300 असन, नाही तर 3000 असन, हे 100% लागायलाच पाहिजे नव्हतं. ही 100% प्रशासनाची चूक आहे. आणि यावर नक्कीच आम्ही सगळे कार्यकर्ते मिळून आमदार साहेबांकडे जाऊ, हा शेतकऱ्यांचा प्रश्न त्यांना समजावून सांगू. आणि निश्चित मुख्यमंत्री असन, हा वरच्या लेवलचा विषय, सर्वपक्षीय विषय, आणि हा खूप वरच्या लेवलचा विषय. कारण इथं वैजापूर तालुक्याला गणेश भाऊचं म्हणणं आहे 200 कोटी येत आहे, तर मराठवाड्याला परत 20,000 कोटी रुपयाचं बजेट लागू शकतं, 10,000चं लागू शकतं. हा निश्चित मोठा प्रश्न आहे. पण आपल्याला बाकीचं काही घेणं देणं नाही. आपण नागमठाणमध्ये राहतो, निश्चित वैजापूर तालुक्यासाठी तरी करायचा प्रयत्न आम्ही सगळे कार्यकर्ते मिळून करू. ठीक. भाजप म्हणून तुमची काय भूमिका राहील? आता हा प्रश्न भिस्त घोंगडं ठेवायचा नाही, त्यांना ते सांगितलं, तुम्हाला येते सर्वपक्षीय बैठक घेऊन तुम्ही हा प्रश्न मार्गी लावाल का? कारण तुम्ही त्यांना आंदोलनाला पाठिंबा दिला ते ठीक आहे, पण त्यांनी जलसमाधीचा पाठिंबा दिलाय, म्हणजे ते मरणाच्या दारात जाणार आहे. ते जाण्याच्या अगोदर तुम्ही काय प्रयत्न कराल? सर्वप्रथम माझा प्रश्न असा आहे की मी थोडा कम वर्गात शेतकरी आहे. सरकारी नोकरदार असल्या कारणानं, सैनिक असल्या कारणानं शेतीचा अनुभव फार कमी आहे. परंतु थोड्या अवधीमध्ये जो अनुभव मी घेतलेला, जसं ते शेतकरी संघटनांचे कार्यकर्ते बोललेत की आम्हाला पाठिंबा दिला पाहिजे, आम्हाला उघड आमच्या समोर आले पाहिजे. आता आंदोलन करणारे कोण मुद्द्यावर बोलणारे, कोण मुद्दा पुढे मांडणारे. आता इलेक्शनचा टायमिंग हे सारे तुम्हाला हा म्हणतील, परंतु मी तुम्हाला पूर्ण अनुमोदन देतो. यांचा प्रत्येक पुढारी, प्रत्येक अधिकारी तुमच्या समोर आल्याशिवाय त्याला अनुमती देऊ नका, तर तुमचं आंदोलन सक्सेस होईल आणि होणारच. हे अगदी 100% गोष्ट आहे. आता कोणी काय सांगतं की यांनी तसं केलं म्हणून मी असं करतो, तशातला काहीच प्रश्न नाही. शेतकऱ्याचे सर्व भारतीय संस्कृती सर्व शेतकरी आहेत. त्यातूनच कोणी जवान बनतंय, कोणी डॉक्टर बनतंय, कोणी पोलीस बनतंय, काय प्रत्येक हुद्दे बनतात, पण मूळ त्याचं शेतकरीच आहे. आणि भारत सारख्या हिंदुस्थानमध्ये शेतकऱ्याशिवाय कुठेच काही पर्याय नाही, परंतु या गोष्टीकडे कुणीच लक्ष देत नाही. आणि प्रश्न राहिला 600 मिळाले, 300 तसेच राहिले, हे फक्त अधिकाऱ्याची चूक आहे. आणि अधिकाऱ्यावर कोणाचा प्रेशर येतो? आमदार साहेब असतील,
किंवा अविनाश पाटील असतील, हे जे सत्तेत लोक आहेत, दिनेश भाऊ असतील, यांच्याकडून त्या अधिकाऱ्यावर प्रेशर येतो. पण त्या प्रेशर टाकायचा कोणी प्रयत्नच केला नाही तर तो अधिकारी कसं काय काम करेल. त्याच्यासाठी थोडंसं उघड उदाहरण आहे, स्वर्गीय आमदार वाणी साहेब होते, त्यांचा जर शब्द अधिकाऱ्याला सुटला तर उद्या सकाळी त्याचं कामच झालं पाहिजे अशी मनोवृत्ती होती. तसं कुणीच करीत नाही. फक्त आम्ही पाठिंबा देतो, सर्व काही करतो आणि जैसे ते. आजचा पाठिंबा फक्त विलक्षणसाठी देऊ नका. सर्व शेतकरी बंधूंना माझी प्रार्थना आहे, एक जवान या नात्यानं सुलूट मारून सांगतो, या शेतकरी संघटनेला पूर्णपणे पाठिंबा द्या. भारतीय जनता पार्टीचे जेवढे अधिकारी आहेत, दिनेश भाऊ असतील, अविनाश पाटील असतील, भरत पाटील असतील, जे कोणी असतील, या सर्वांना मी स्वतः विनंती करून सांगणार आहे, 15 तारखेच्या आंदोलनात आपण सर्व सहभागी होऊन या शेतकऱ्यांना योग्य ते न्याय द्यावा, एवढीच आपली भूमिका राहील आणि हेच माझे प्रयत्न राहतील एक छोटासा कार्यकर्ते या नात्याने. धन्यवाद. हा कार्यक्रम शांततेत पार पडला. जसा अन्य ठिकाणी गोंधळ झाला तसा इथं गोंधळ झालेला नाहीये. सर्वांनी लोकशाहीचा मान ठेवत आपली मते शांततेत मांडली, त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सर्वपक्षीय नेते हे एकत्र आलेले आहेत हे मी ग्राह्य धरतो. आणि 15 तारखेला गणेश तांबे यांना आंदोलन करायची वेळ येणार नाही असं मी समजतो. आणि येणाऱ्या जिल्हा परिषदच्या काळामध्ये ठीक आहे आता बस झालं सीताराम पाटील. तर हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य केले याबद्दल सर्वांचा आभार मानतो. हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.